शूटिंगला जाते की का म्हणायची वेळ अशासाठी येते की नाटकात काम करते, नाटकाच्या प्रयोगाला चालली आहेस का शूटिंगला चालली आहेस, हा फरक दाखवण्याकरता ते होतं. शूटिंगला निघाले काय फार मज्जा करायला निघालं असं नाही आहे. त्या काळामध्ये मॉडेलिंगचे जे विश्व होतं ना मोठा, खूप प्रेशर असायचं आणि त्यावेळेला इतक्या सुविधा आजच्यासारख्या उपलब्ध नव्हत्या की स्लिमिंग ह्याला जा, तुम्ही जिमला जा आणि ते पावडरी खा आणि इट वॉज दे हॅड टू डू इट ऑन देअर ओन. जुगनी नाचा माझा जो आजही येतो कधी कधी मग अशी डोळे मिटते, कारण मला डान्स वगैरे त्यावेळेला शिकवलंच नव्हतं ना. तर त्यांनी मला सांगितलं की आप थोडा ऐसा थोड़ा थोड़ा करेंगी नीना जी, करेंगी. म्हटलं नाही, मैं 2 बच्चों की माँ हुए नहीं करूंगी. बाकी तडजोडी मी एक वेळ करेन, पण मला जर तर डेप्थ नसेल त्या रोलमध्ये किंवा मला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट मी करत नाही. म्हणजे ही काय कमवते, काय हिचं होणार, असंच होतं सगळं. आणि आता दिलीप गेला म्हणजे आता संपलंच हिचं. म्हणजे तू इमॅजिन कर, अशी माझी पर्सनॅलिटी त्यांना वाटायची. तू शेवरी सारखी एक फिल्म प्रोड्यूस केलीस, म्हणजे त्याची पूर्ण आर्थिक जबाबदारी तू घेतलीस, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण ही खूप मोठी रिस्क नव्हती का? नमस्कार, आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपल्याला भेटायला आली आहे एक ज्येष्ठ, प्रेक्षकांची अतिशय आवडती अभिनेत्री, जी स्तंभ लेखिका आहे, जी निर्माती आहे, दिग्दर्शिका आहे आणि आम्हा बऱ्याच जणांची रोल मॉडेल, नीनाताई कुलकर्णी. नीनाताई, थँक्यू. आणि सुरुवातीलाच बर्वा स्किन थेरपी यांच्याकडनं तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आम्ही तुला काढून देते. बर्वा स्किन थेरपी, तू कदाचित ऐकलं असशील. यांचं किती सुंदर, यांची जी ही रेंज आहे त्याच्यामध्ये स्किन केअर, बॉडी केअर, हेअर केअर याची फार उत्तम प्रॉडक्ट्स आहेत आणि ती सगळी आयुर्वेदावर बेस्ड आहे. हे महत्वाचं आहे. आता मी जाऊ नाही. हो, पण गायीच्या तुपापासून बनवलेली असतात ह्यांची बरीचशी प्रॉडक्ट्स. तू ऐकलं असशील. आणि कुठल्याही एज ग्रुप मधल्या लोकांनी वापरायला ही फार उपयुक्त आणि उत्तम आहे. थँक्यू सो मच. हे आता ठेव. हो, चालेल. तुम्ही ह्याच्याकडेच बघत राहील. आणि तू जाताना विसरलीस तर ते मी माझ्याकडे ठेवून देणार नाही, विसरू नकोस. आणि आज आपण जिथे बसलो आहोत तो हा जो स्टुडिओ आहे तो आहे प्रधा हँडक्राफ्टेड गोष्टींचा हा स्टुडिओ आहे. तू बघत असशील तर तुझ्या मागे सुद्धा या सगळ्या फार सुंदर केलेल्या गोष्टी आहेत. त्या मेधा गलगले आणि शिल्पा आपटे या आपल्या 2 मैत्रिणींनी केलेल्या असतात. पार्ले ईस्टमध्ये हा स्टुडिओ आहे. कधीही भेट द्या आणि इथे येऊन वस्तू खरेदी केल्यात तर डिस्काउंटही आहे. तेव्हा नक्की या प्रधा हँडक्राफ्टेड वस्तूंचं स्टोअर. खरंच खूप सुंदर आहेत आणि अतिशय क्लासी अशा या गोष्टी आहेत असं मला दिसतंय. म्हणजे तुझ्यासारखं. एक ह्याच्यावरनं मला आठवलं किंवा मला असं तुला विचारावं असं वाटतं की बरेचदा ना एका विशिष्ट काळानंतर लोकांना आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, कर्तृत्वाने लहान लोकांशी फारसं बोलता येत नाही. त्यांना ते बॉन्डिंगच होत नाही किंवा ते कम्युनिकेशनच त्यांच्या बाजूने होत नाही. पण तुझं अगदी उलट आहे. तू कायम तुझ्यापेक्षा खूप लहान मुलांमध्ये असतेस आणि तू आणि सोहा तुमचे एकत्र मित्रमैत्रिणी असतात. आणि मला खूप आश्चर्य वाटतं, कारण माझं स्वभाव तसं कधी नाहीये. अर्थात एका वयानंतर आईच्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी झाल्या नाही असं नाही, पण तुमचं बॉन्डिंग वेगळं आहे. तर हे तू मुद्दाम केलंयस का, हे असं आपोआप झालंय तुझ्या बाबतीत? नाही, मला असं वाटतं हे ओघाने झालं. आणि म्हणजे सोहाचं माझं बॉन्डिंग तर म्हणजे मी नेहमी टचवूड म्हणून माझ्या डोक्याला हात लावते. पण खरोखरच मला असं वाटतं ते ओघाने होत जातं गं. एक आई म्हणून पहिल्यापासूनच माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत मी अतिशय पारदर्शक राहिलेली आहे. की म्हणजे काय मी रोल मॉडेल वगैरे असं काहीच नाही. बरं, मी तशी मॉडर्नच आहे जन्मतःच असं मी म्हणेन. कारण माझं घरचं पालनपोषण तसं होतं, वेगळं होतं. माझे वडील काळाच्या पुढचे सायकॅट्रिस्ट होते त्या काळात. या सगळ्याचा कुठेतरी तुमच्यावरती एक असं हे होतं, तुमचे संस्कार होतात आणि आपोआप ते संस्कार पुढे चालत जातात. आणि अर्थात तो 2 वे ट्रॅफिक आहे. म्हणजे सोहाला जर मी आवडलेच नसते, अशी बाई आई असं करते, तर मग ते झालंच नसतं. तर हा 2 वे ट्रॅफिक आहे. सोहालाही आणि आमचे खूप छान बॉन्डिंग आहे आणि आम्ही मैत्रिणी आहोत. अर्थात माझ्यातलं आई पण कधी कधी पुढे येतंच अर्थातच, पण ते यायलाच हवं. आणि तिच्यातलं मुलगी पण सुद्धा अनेक वेळा येतं. आणि माझ्या मी कायमच म्हणजे मी कुठलाही आड पडदा न किंवा मी अशी आहे, माझा मूड नाही आहे माझा मूड आत्ता, किंवा मी हे काम करते आणि हे काम करण्यासाठी मी बाहेर जाते, ह्याच्यात तुम्हाला कुठेतरी मी वेगळं ठेवते असं नाही आहे.
तर ही गोष्ट पहिल्यापासून त्यांच्या बाबतीत करत आल्यामुळे कदाचित हे असेल. मला यावरनं आता अचानक आठवलं की कुठेतरी मी काजोलची मुलाखत बघितली होती आणि त्याच्यात तिने असं सांगितलं होतं की आमच्याकडे कधीही कुणाचाही फोन आला की आम्हाला असं सांगितलेलं असायचं की उत्तर देताना असं सांगायचं की आई कामाला गेलीये, आई शूटिंगला गेलीये, असं आम्ही कधीही नाही सांगितलं. ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. आई कामाला गेलीये बाहेर. खूप फरक आहे. खूप म्हणजे मला आता पूर्वी मी शूटिंगला जाते की का म्हणायची वेळ अशासाठी यायची की नाटकात काम करते, नाटकाच्या प्रयोगाला चालली आहेस का शूटिंगला चालली आहेस, हा फरक दाखवण्याकरता ते होतं. पण अलीकडे काय झाले, तुम्हाला म्हणजे आधी प्रश्नच शूटिंगला निघाला असं होतं ते. मग त्या माणसाने आपल्या शूटिंगविषयी का बोलावं, नाही मी कामाला निघाले. त्याला कळलं पाहिजे शूटिंगला निघाले काय फार मज्जा करायला निघालं तसं नाहीये. त्याच्यातला सिरियसनेस जो आहे तो कळावा यासाठी कामाला निघणं ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. मला तेच वाटतं की खूप लोकांना असं वाटतं की अभिनेत्री अभिनेते हे जेव्हा कामाला जातात तेव्हा मुळात ते मजा करायला गेलेले असतात किंवा त्यांना मजा करायची असते म्हणून ते ह्या क्षेत्रात आलेले असतात आणि हे काम करत असतात किंवा दुसरं काही येत नाही म्हणून या क्षेत्रात नाही. पण मुग्धा ह्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की आपल्याकडचेही काही लोकांचा ह्याच्यामध्ये दोष आहे. काही असे आहेत आपल्याकडचे ज्यांना माहित ते काही चुकीचं आहे किंवा बरोबर आहे असं नाही, पण म्हणजे ते मजा घेतच जातात की अरे मी सॉलिड मजेच्या ठिकाणी चाललोय किंवा चालली. मग समोरच्याचं असं जर झालं की त्यांना असं वाटलं की बाबा शूटिंग म्हणजे धमालच असते, काय मजा केली. म्हणजे आता प्रश्नच तुला पण आले असतील असे आपण इंटरव्ह्यूमध्ये की मग काय धमाल चालते तुमच्या सेटवर. अशा मी अतिशय सिरियस, मला नाही माहित कशी चालेल, त्यांचा हिरमोड होतो आणि ते नाही माहित म्हणजे काय. म्हटलं नाही मी धमाल करायला जाते तिकडे, मी अतिशय सिरियस अभिनेत्री आहे. म्हणजे विनोदी जरी कॅरेक्टर असेल तरी ते मी सिरियसली करते. तर हे कळायला आणि मला वाटतं ह्याचा प्रसार आपणच केला पाहिजे. पण मला असं एक तुला विचारावं असं वाटतं की 53 वर्ष तू काम करतेस. म्हणजे खरं तर हा मास्टर क्लास आहे असंच मला वाटतं. म्हणजे हा वुमन की बात मधला एक मास्टर क्लास आहे की एक स्त्री 53 वर्ष घराबाहेर पडून काम करते आहे, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कन्सिस्टंटली काम करते आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तू इतका मोठा काळ बघितलायस अभिनेत्री म्हणून, एक काम करणारी स्त्री म्हणून. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की जेव्हा तू काम करायला लागलीस तेव्हाचा जो काळ होता, त्या काळातल्या ज्या व्यावसायिक अभिनेत्री होत्या, मराठी अभिनेत्री होत्या, त्यांच्यामध्ये तुझी पर्सनॅलिटी ही खूप डिस्टिंक्टली वेगळी होती असं मला नेहमीच वाटतं. तू खूप जास्त, तू स्वतः म्हणालीस तशी मॉडर्न दिसायचीस, तू तुझं राहणीमान वेगळं होतं, तुझी भाषा वेगळी होती, तू इंग्लिश माध्यमात शिकलेली होतीस. तेव्हाच्या मराठी अभिनेत्रींची इमेज वेगळी होती. तर तुला कधी असं काही ऐकावं लागलं का की तू मराठी अभिनेत्रींसारखी दिसत नाहीस, तू वेगळी दिसतेस, तू इंग्रजाळलेली वाटतेस, तर तू नको आम्हाला आमच्या मालिकेमध्ये, आमच्या मालिका नव्हत्याच तेव्हा, आमच्या नाटकात, आमच्या चित्रपटात. इंग्रजाळलेली हा शब्द मी ऐकलेला आहे तेव्हा सुद्धा, म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा. पण मला असं वाटतं मी सुदैवी अशासाठी होते मुग्धा की मी जी सुरुवात केली ती एक तर हौशी रंगभूमी दुबेंच्याकडे, सत्यदेव दुबे. त्या काळात आम्ही सगळेच एकमेकांना अरेतुरे करायचो, म्हणून मी ए दुबे म्हणणारे, कारण तो माझा मित्र होता आणि माझा गुरुही होता. तर दुबेबरोबर सुरुवात केल्यामुळे हिंदी नाटकातनं सुरुवात केली. त्याच्या आधी एक छोटंसं नाटक इकडे तिकडे गुंतता हृदय, त्याच्यात लहान मुली. पण मला तेव्हा काय आपलं हे करिअर आहे किंवा हे मी छोटी मुलगी कॉलेजात शिकणारी, हेच माझं स्थान होतं. खूप लाड व्हायचे, खूप कौतुक व्हायचं आणि मजा होती. तशी मजा होती, ती धमाल नाही बरं का, धम्माल नाही, पण मजा होती. कारण मला आपलंसं करून घेणारी खूप ज्येष्ठ मंडळी तिकडे होती. म्हणजे काशीनाथ घाणेकर होते आणि आशा काळे होत्या, पद्मा चव्हाण होत्या, नंतर आशालताबाई आल्या, ज्या अगदी शेवटपर्यंत माझ्या अतिशय जवळच्या राहिल्या. आशा काळे सुद्धा अजून आमचे फोन वगैरे इतक्या वर्षांनंतर. तर त्याच्यामुळे मला ना हे दुहेरी मिळालं आणि आणखी तिहेरीही मिळालं की मी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये फ्रेंच भाषेची पदवी घेण्यासाठी शिकायला गेले कॉन्व्हेंटमधनं. तर तिथे मला मॉडेलिंगमध्ये म्हणजे मी इंट्रोड्यूस झाले आणि ॲक्च्युअल तिथे जे क्रूज लायनर्स यायचे, जे आता हल्ली सगळ्यांना माहिती आहे की ह्या बोटी येतात, आणि पण त्या काळात त्या बोटी आल्यानंतर त्याच्यावरती सेल्स लागायचे कपड्यांचे आणि त्या सेलचं मॉडेलिंग करण्यासाठी आम्ही जायचो. काय नाही, 501 रुपये मिळायचे, जेवायला मिळायचं, एवढंच मिळायचं. ती धमाल होती, ती खरीच धमाल होती. इन अ वे एक्सपोजर होतं, इट वॉज अ न्यू. तर त्या माझ्यावर हे एवढे सगळे संस्कार
घेऊन मग मी मराठी नाटकात खऱ्या अर्थाने आले. पण म्हणजे तिथे सुद्धा असं झालं की विजाबाई हो ज्या मुळातच स्वतःही अनकन्व्हेन्शनल, की त्या जी नाटकं बसवायच्या किंवा त्या ज्या पद्धतीने त्यांचा नाटकाचा अभ्यास होता किंवा जी नाटकं निवडायच्या हो. करण्यासाठी दिग्दर्शिका म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून, ती पण वेगळ्या धर्तीची असायची. हम्म. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर बघायच्या की ही जीन्स घालून आली आहे म्हणून ही वाईट असं नव्हतं ते. तर मी त्या बाबतीत सुदैव आहे की मी अनकन्व्हेन्शनल लोकांच्या तालमीतच तयार झाले आणि त्याच्यामुळे मला काही तसं वाटलं नाही. पण हो, त्याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा मी हे सिरियसली घेतलं तेव्हा जरा थोडंसं काही ठिकाणी, पण मला असं वाटतं जे आपल्याकडे आलं नाही दॅट वॉज नॉट युअर्स इन द फर्स्ट प्लेस. त्याच्यामुळे ठीक आहे ना. खरं म्हणजे जोशींच्या घरापासून मॉडेलिंग पर्यंत असा सगळा तुझा तेव्हाचा तो आणि सगळ्यात माझे आई वडील अतिशय पुरोगामी विचारांचे होते, दोघेही डॉक्टर. माझी आई घराबाहेर असायची, तिचा दवाखाना होता स्वतःचा, MBBS असल्यामुळे ती खारला जायची सकाळची आणि रात्रीची, आणि अतिशय डेडिकेटेड कमिटेड डॉक्टर. म्हणजे नंतर जेव्हा आई जायच्या आधी जेव्हा ती जरा थोडीशी स्थिरावली, म्हणजे कॉलनीची डॉक्टर ती शेवटपर्यंत राहिली आमच्या सोसायटीची, पण मी तिला म्हणायची तू आज डॉक्टर म्हणून बोलतेस का आई म्हणून बोलतेस. इतकं तिच्यात ते डॉक्टर की होतं आणि ते खूप चांगलं होतं. पॉझिटिव्हली बोलते मी हे. वडील तर मानसोपचार तज्ज्ञ होते, हेड ऑफ जे होते, त्याच्यामुळे सगळं वातावरण वेगळं होतं ग. आणि ह्या वेगळ्या वातावरणात मी जेव्हा नाटकात आले, ती बाय डिफॉल्ट आले, अशीच आले आणि मी रमले. कारण मला ऑब्व्हियसली तिथे अशा गोष्टी, आता दुबईबरोबर पहिलंच नाटक संभोग से संन्यास्तक या नावाचं नाटक, मला नावात आम्हाला अर्थही तेव्हा कळायचा नाही खरं सांगायचं म्हणजे. ते काय अच्छा लोक करते आहे असं होतं ते. कारण रत्ना होती, माझे सगळे रत्ना आणि मी कॉलेजमधल्या मैत्रिणी, सुनील शानबाग होता तोही माझ्या कॉलेजमधला. त्याच्यामुळे ते असं कॉलेजचं एक वातावरण घेत 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 मग तिथे नसीरही होता, मग तिथे दिलीपही भेटला. त्याच्यामुळे ते आपलंसं करत जाणं, मी रमले नाटकात. त्याच्यामुळे मी आता हिरोईन आहे का, मी यांच्यासारखी दिसते का, हा प्रश्न मला कधी त्यावेळेला पडलाच नाही. पण मला एक सांग नीनाताई, तू माझ्या आठवणीत अजूनही म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर तुझी मॉडेल फिगर होती पहिल्यापासून. आणि आपण असं बरेचदा बघतो की ज्या मुली स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप जास्त कॉन्शियस असतात त्यांच्या अभिनयात तो मोकळेपणा नसतो. कारण अभिनयासाठी जे एका विशिष्ट प्रमाणापर्यंत विधिनिषेध नसणं असावं लागतं किंवा जो मोकळेपणाचा असावा लागतो, तो स्वतःच्या शरीराच्या बाबतीत खूप जास्त बांधलेल्या असलेल्या मुलींमध्ये तो नसतो. तर हे तू कसं काय जमवलंस? म्हणजे तू आता विचारतेस तेव्हा मी विचार करते, पुन्हा मी तिथेच जाईन की संभोग से संन्यास्तक सारख्या नाटकामध्ये ते आम्ही त्या कंचुका घालायचो आणि ते छोटे छोटे कपडे, म्हणजे मिडसमर नाईट ड्रीमचं साधारण त्यांनी आणि कॉमेडी ऑफ एरर्सचं त्यांनी एक मिश्रण केलं होतं हिंदी भाषिक, आणि तशा तऱ्हेचे म्हणजे आपल्या मायथॉलॉजिकल आणि मॉडर्न अशा तऱ्हेचे ते कपडे होते. समहाऊ सेल्फ कॉन्शियसनेस मला कधीच नव्हता. कदाचित ते माझं, आता मी ज्या कॉलनीत वाढले, जी आज तगात मी तिकडे राहते, तिथे मी मुलांच्यातच वाढले. आमचा मुलींचा जो ग्रुप आहे तो आत्ताही आहे आणि त्या सगळ्यांच्यात मी एकटीच अभिनेत्री. बाकीचे सगळे फक्त वर्षोत्सवात काय आम्ही झालो असतो नट असं जेव्हा मला मित्र म्हणतो, पण मी झाले नटी. तर ते अभावाने होऊ शकतं की तुम्ही ते फॉलो करता, पण सेल्फ कॉन्शियस मी कधीच नव्हते ग. मला समहाव परत मला असं वाटतं की दुबईसारख्या माणसाच्या तालमीत सुरुवात झाली माझी, आणि परत विजयाबाई, त्या पण अतिशय अनसेल्फ कॉन्शियस अबाउट वॉट हर लुक्स ऑर एनिथिंग. त्यामुळे लुक्स हा भागच नव्हता. इनफॅक्ट मला जेव्हा कळलं की अरे आपण जरा बरे आहोत का दिसायला, आपल्याकडे फार लोक का बघतायत, तर तेव्हा माझ्या सुदैवाने मला महासागरमधली चंपू करायला मिळाली. मी 22 वर्षांची होते आणि मॉडेलिंगच्या दुनियेत मी क्लिअरसेल गर्ल म्हणून होते, पण असं ड्रेसिंग अप वगैरे मला कधी आवडलंच नाही बेसिकली. त्या इव्हन या फॅशन शोजमध्ये दे यूज टू ड्रेस यू अप, म्हणजे आम्हीच करायचं ते. त्या काळात असं फॅशन स्टायलिस्ट वगैरे काही नसायचं. त्या 30 सेकंदात ते जे कपडे बदलून ते जे नाटकाचं तालीम जी आपल्याला आयुष्यभर मिळालेली आहे ती डेफिनेटली त्याचं उगम तिथे आहे की 30 सेकंडमध्ये ते बटरफ्लाय साडी नेसून जाऊन तिकडे यू हॅव टू मॉडेल. पण आय वॉज नेव्हर कम्फर्टेबल इन मॉडेलिंग. मला आठवतं फेमिना फॅशन शो असायचा फॉर फेमिना मिस इंडिया, आणि विमला पाटील त्याच्या एडिटर होते, आणि त्यांनी मला तेव्हा पाहिलं कुठल्या तरी शोमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की नाही तू माझ्या शोमध्ये यायचं.
खूप मोठी मोठी मंडळी होती. आनंद शंकर, तनुश्री शंकरचं म्युझिक आणि हे होतं, कोरिओग्राफी होती. कीथ स्टीव्हन्सन वॉज कॉम्पिअरिंग. खूप मोठी मोठी शॅरन प्रभाकर होती. त्याच्यानंतर कॅरेन ड्युनेल जी लिरिलची गर्ल होती. सगळे मॉडल नावं आम्ही हो त्या ऐकली आहेत, काळात म्हणजे वाचली तर आहेत त्याच्यात कधीतरी. मी तिथे मात्र पहिलं इमॅजिन उलटं झालं. म्हणजे तू मला काय विचारलंस की मराठी ह्याच्यात तुला हे वाटलं का, तर तिथे नंतर पुढे वाटलं, पण इथे मला डिस्कम्फर्ट आला. द वे आय वॉज सपोज टू शो माय सेल्फ, मला तो अप्लॉम नाही आहे. म्हणजे टू शो ऑफ ॲज अ मॉडेल जे असतं ना, मला नेहमी वाटेल की नाही ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आपण करू शकतो स्टेजवर जाऊन, हे कुठेतरी वाटायचं मला. आणि त्याच्यामुळे मग अर्थात नंतर दुबईचं थिएटर झालं, त्याच्यानंतर दुबईचं थिएटर झालं. पण तू जे हे मॉडेलिंगचं जग बघितलंस, कारण तू ते जवळनं बघितलंयस म्हणून मी तुला विचारते, एक असा सार्वजनिक समज आहे की मॉडेल्स ना किंवा एकूणच पुन्हा एकदा स्वतःच्या शरीराकडे खूप जास्त लक्ष देणाऱ्या स्त्रियांना फारशी बुद्धी नसते. हा समज आहे आपल्याकडे, हा किती खरा आहे? नाही, असं नाहीये. आता तू मॉडर्न आहेस, मी मॉडर्न आहे, म्हणजे आपल्याला काही डोकी नाहीत की काय? नाही, मॉडेलिंग करणाऱ्या स्त्रिया काय माहिती, त्या मला असं नाही वाटत त्या काळामध्ये मॉडेलिंग चे जे विश्व होतं ना मुग्धा, खूप प्रेशर असायचं. आणि त्यावेळेला इतक्या सुविधा आजच्यासारख्या उपलब्ध नव्हत्या की स्लिमिंग ह्याला जा, तुम्ही जिमला जा आणि ते पावडरी खा, आणि इट वॉज दे हॅड टू डू इट ऑन देअर ओन. आणि खूप प्रेशर्स असायचे त्यांना. काही काही असतील जे सेल्फ कॉन्शियस होत्या, बट दे हॅड टू डू दॅट. तर ती प्रेशर्स त्या काळातली फार जास्त होती त्या मुलींना. सो ज्या मुलींनी मॉडेलिंग हे बरं, ऑल्सो पाश्चात्य खूप तिथे असायचा इन्फ्लुएन्स. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी एक्सपोजर टू द वेस्ट, जे तिथे खूप सहज सिगरेट ओढली जाते किंवा दारू प्यायली जाते, जे आज आपल्याकडे तरीही ते हे बघितलं तर त्या काळात ते मग त्यांना ती एकदा सवय झाली की मग दे यूज्ड टू गो डाऊन दॅट रोड. सम यूज्ड टू गो डाऊन दॅट रोड, सम यूज्ड टू गो अप दॅट रोड. तर तुम्हाला सांगता येत नाही. परत पॅरिसला जाणं हे त्यांचं ध्येय असायचं, कारण तिथे सगळ्यात मोठं मॉडेलिंग असायचं. तर मला असं वाटतं की म्हणून त्या ज्या अशा डल आणि डम असायच्या, कारण त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही ह्या पद्धतीने चालायचे, असं करायचं, तसं करायचं. यू डोंट यूज युअर हेड, डोंट यूज युअर ब्रेन्स. तर त्याच्यामुळे लोकांचा समज असा व्हायचा, कारण दे हॅड टू गिव्ह दॅट अपिअरन्स की तुमची बॉडी महत्वाची आहे, तुम्ही जे दाखवताय ते महत्वाचं आहे. जसं आपण आता मॉडेलिंग, आपण एखादी ॲड करतो, त्या ॲडमध्ये काय मुद्दा असतो की तो मुद्दा त्या प्रॉडक्टचा असतो, तुमचा मुद्दा नसतो. बरोबर, सुंदर दिसणं. यू आर सपोज टू शोकेस द प्रॉडक्ट. बरोबर. तसं तिकडे व्हायचं, आणि म्हणून कदाचित लोकांचा गैरसमज असेल. पण मला ज्या काही मॉडेल्स भेटल्या, वाणी गणपती भेटली होती त्या काळात, किंवा माला नावाची एक होती जी अतिशय उत्तम भरतनाट्यम डान्सर होती. शॅरन प्रभाकर वॉज अ फॅन्टॅस्टिक सिंगर अँड ॲक्ट्रेस. तिने एविटा हे केलं होतं, नावाचं नाटक केलं पुढे जाऊन. तर नाही गं, दे वर वेल रेड, दे वर वेल स्पोकनला जरा त्यांचा थोडासा ह्या कारणासाठी प्रॉब्लेम व्हायचा, असं माझं एक विधान आहे त्या बाबतीत. मी रमलेच नाही तिकडे, आणि मला नाही वाटत की आय वॉज व्हेरी गुड ॲट इट ऑल्सो. त्याच्यामुळे मी ते लवकरात लवकर तिथून पळ काढला. नीनाताई, आजकाल काय झालंय की तुम्ही गुगलवरती एक नाव टाकलं की तुम्हाला त्यांची सगळी फिल्मोग्राफी कळते. त्याच्यामुळे आपण बरेचदा आपल्या ह्याच्यामध्ये कोणी किती साली काय केलंय इथपासून सुरुवात करत नाही, आता खरं सांगायचं, कारण मला गुगल करावं लागेल. नाही, आणि तुमच्या बाबतीत म्हणजे तुझ्यासारख्यांच्या बाबतीत तर खरंच सगळ्यांना एव्हाना सगळ्या गोष्टी तशा माहिती असतात. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तुझ्याकडनं ऐकण्याचा प्रयत्न आहे म्हणून मी सांगत नाही. पण महासागरपासून पुढे ध्यानीमनी, छापा काटापर्यंत तुझी देहभान, एकाहून एक उत्कृष्ट नाटकं. मला वाटतं हमीदाबाईची कोठी, त्याच्यानंतर 2 वेळा केलं. पहिल्यांदा शंभो आणि नंतर 31 वर्षांनी. आणि मग त्याच्यानंतर तू फिल्म्सही, सवत माझी लाडकी, ज्याच्यासाठी तुला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे खूप आहे, बोलायला गेलं तर खरंच त्याच्यात आपला एक अख्खा एपिसोड जाईल, एवढं काम तू केलंयस. माझा प्रश्न असा आहे की तू जेव्हा ह्या काळातनं थोडीशी बाहेर येऊन व्यावसायिक अभिनेत्री म्हणून काम करायला लागलीस, तेव्हा मला असं वाटतं की त्या काळी फार कमी मराठी अभिनेत्री होत्या ज्यांच्याकडे एक मॅनेजर असायचा, हो, त्यांचा एक बॉय असायचा. ही दृष्टी असावी लागते. मला बरेचदा असं वाटतं की हे करण्याची प्रत्येकीकडे ऐपत नसते का, तर तसं नाहीये, पण ती दृष्टी असावी लागते. तो प्रोफेशनल अप्रोच असावा लागतो जो तुझ्याकडे होता, आणि म्हणून सुद्धा तू इतरांपेक्षा वेगळी होतीस.
तर हा तुझ्याकडे कसा आला आणि त्याचा तुला काय फायदा झाला? खरं सांगू, आता आपण बोलतोय आणि तू हे प्रश्न विचारतेस तेव्हा माझ्या एक लक्षात येते की माझं जे करिअर आहे त्यात म्हणजे इतरांचा मला अवमान नाही करायचा किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कमी नाही लेखायचं, पण हा माझा स्वतःचा प्रवास आलेला आहे आणि त्याच्यामुळे जी काही मी डिसिजन्स घेत गेली ती माझ्याकरता घेत गेली. त्याला विरोधी कोणाचा फारसा नव्हता. म्हणजे दिलीप तर ना ह्याच्या क्षेत्रातला होता. त्यामुळे जेव्हा मी दिलीपला म्हटलं की दिलीप मला ना स्वतःला फिल्मच्या कॅनव्हासवर बघावं आणि मी कशी ह्याच्या एंडला एकच किंवा ह्याच्या सुरुवातीला नेहमी एकच गोष्ट असायची, अभिनय. ते कधीच हललं नाही, ते आजही हललं नाही. त्याच्याबद्दलचं फॅसिनेशन जाऊन, त्याची क्युरिओसिटी जाऊन, ते मी कुठल्या, कारण ते प्रयोग तो एक प्रवास आहे अगं, ती जर्नीच आहे. अभिनय म्हणजे इज अ प्रॅक्टिस. जसं आपण म्हणू की डॉक्टर प्रॅक्टिस करतात, तसं ॲक्टिंग इज अ प्रॅक्टिस. यू हॅव टू कीप प्रॅक्टिसिंग. आणि तरी तुम्ही काय लगेच फार ग्रेट होता असं नाही, कारण ते तसं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र आल्या तर यू कॅन्ट डू इट इन आयसोलेशन. तर मला असं वाटतं की त्यावेळेला मी हा प्रवास स्वतः केल्यामुळे हे डिसिजन्स मी स्वतः घेतलेले. आणि दिलीपचा अतिशय इंडिपेंडेंट होता. तो म्हणायचा तुला करायचं तू कर. बरं, ही समोर कधी भीतीच मला वाटली नाही ग, की आपल्याला कोणीतरी काहीतरी करेल, आपल्याला हल्ली जे काय होतं. आणि मला काही त्या गोष्टी म्हणजे आल्या जरी असतील तरी मी बावळटासारख्या वागल्यामुळे त्या गेल्याही असतील तिथून निघून. पण म्हणजे तू कशा संदर्भात आता जे कास्टिंग काउच वगैरे आहे त्याही, आणि म्हणजे मी ऍक्च्युली त्या संदर्भात म्हणते की पहिली 1-2 फिल्म्स मी केल्या ॲज लेट एज 94-95. एक हात सुनबाईचा भाऊ, आणि कायम हिंदी आणि मराठी एकत्र करत आले. कदाचित दुबेचं नाटक आणि बाईंचं किंवा त्याच्यानंतर गुंतता वगैरे, त्याच्यामुळे एक मराठी एक हिंदी हे कायमच करत आलेली. त्याच्यामुळे चित्रपटात सुद्धा मी पुरुष नावाचं एक आपल्या कादंबरीवरती आधारित किंवा जयवंत दळवीच्या नाटकांवरती हिंदी फिल्म होती, आणि मराठी हात सुनबाईचा भाऊ. आता हात सुनबाईचा भाऊ मध्ये तू जो पहिला प्रश्न विचार, तिथे मला ते वाटलं, कारण मी टिपिकल मराठी हिरोईनच नव्हते. ते नाचणं आणि ते सुबलतांचं चिडणं आणि ते बापरे, ते मला सगळं म्हणजे असं खूप असं इथपर्यंत आलं होतं ग. पण केली मी ती फिल्म कुठेतरी कशी तरी. तर त्याच्यामुळे हे जे पुढे जे ह्या गोष्टी येत गेल्या की मॅनेजर आणि एक बॉय असावा. बॉय तर डेफिनेटली मला असं वाटतं प्रॅक्टिकल गोष्ट असते. दिलीप म्हणणार अरे माझ्या काय कोणीतरी परवा काहीतरी चोरलं, ते एक माणूस पाहिजे ना बघायला. ते इतक्या प्रॅक्टिकल गोष्टीतनं ह्या गोष्टी यायला हव्यात, तर मग त्या मेरे पास बॉय हे वगैरे नाही होणार. ते जे होतं ना की आमच्या म्हणजे तुमचं स्टेटस त्याच्यावर ठरवलं जातं, ते माझ्या बाबतीत नाही घडलं. माझे मी म्हणते स्वयंचलित होतं सगळं. आणि जेव्हा मी हिंदी चित्रपटात गेले, मला दाग द फायर ही माझी पहिली फिल्म. राज कंवर नावाचे अतिशय गोड माणूस, त्याच्या मी 5 फिल्म्स केल्या. त्याच्या फिल्म्सविषयी कोणाला काही वाटत असेल, पण तो माणूस आणि ते प्रोडक्शन हाऊस अतिशय उमदं होतं. अतिशय प्रेमाने ते मला वागवलं. कुठेही काही चीपनेस नव्हता, काहीच नव्हतं. त्यांनी एकदाच फक्त एक तुला मी सांगते, बादल नावाची फिल्म होती आणि त्यात जुगनी जुगनी नावाचा माझा जो असंही येतो कधी कधी आणि मग अशी डोळे मिटते, कारण मला डान्स वगैरे त्यावेळेला शिकवलंच नव्हतं ना. या क्षेत्रात जायचं नाही तर ते गाणं डान्सचा काही संबंधच नाही. तर त्यांनी मला सांगितलं की आप थोडा ऐसा थोडा थोडा करेंगी नीना जी, करेंगी. म्हटलं नाही, मैं 2 बच्चों की माँ हुए नहीं करूंगी और ना भी होती तो भी नहीं करती. एनिथिंग फॉर टिटिलेशन. मला माझ्या मते म्हणजे आपलं स्त्रीत्व वेगळ्या पद्धतीने, उत्तेजित पद्धतीने दाखवण्याच्या अगेन्स्ट मी तेव्हाही होते, त्याच्या आधी मॉडेलिंगच्या वेळेलाही होते. आणि मला असं वाटतं आज तर आता मला कोणी विचारणारी नाही, आणि विचारतं एक देईन तो वाढेल, किंवा जर ते त्याला जर पूरक असेल त्या रोलला तरच ते करायचं, नाही तर नाही करायचं. पण आता काय होतं अगं रोल, आणि मी नाही केलं आणि ही रिस्पेक्टेड येतं की पदर नाही पाडायचं म्हणजे मी नाही पाडणार, प्लीज तुम्हाला पटतं हो नाही इट्स ओके, मैंने सिर्फ पूछा. इतका मितवा, इतका चांगला माणूस. मला खूप चांगले अनुभव आले आहेत. हिंदी चित्रपटात खूप चांगले. मग त्यांनीच मॅनेजर दिला. ते म्हणाले की आप रख लो नीनाजी, आप कोई मॅनेजर रख लो. म्हटलं आता कोण मला, मग त्यांनीच एक तो दिला. टिपिकल तो आजही मला फोन करतो. तोही काही वर्षांच्या हंगामा चित्रपट झाला आणि तो म्हणाला की मैं सच कहूँ, मुझे नहीं लगता आपको मैनेजर की जरूरत है, आप तो सब खुद ही कर लेती हो. तो गेला. पण अजूनही आपल्याकडे, आणि अजूनही ही परिस्थिती आहे म्हणजे एक 20 वर्षांपूर्वी 30 वर्षांपूर्वी तर निश्चित असणार, हिरोईन्सकडे बघण्याची दृष्टी वेगळीच होती. तरी आता जरा सुशिक्षित घरांमध्ये ती बदलली आहे असं मला काही प्रमाणात वाटतं. पण अजूनही खेडेगावांमध्ये वगैरे हिरोईनकडे बघण्याची दृष्टी वेगळीच असते.
खरं. आणि ती अनेकदा फारशी सुखावणारी नसते. नसते नसते. आपल्या मराठी चित्रपटातनं सुद्धा हे झालेलं आहे. हे मी बघितलेलं आहे. म्हणजे तुम्ही गावात गेलात तर ती हिरोईन आहे का असं ते जे हिरोईन ह्या शब्दाला जो काही एक वेगळा वास येतो ना तो मला खरं उलगडलंच नाही का असं होतंय ते खरंच सांगते. असं नाही व्हायला पाहिजे खरं. म्हणजे मलाही कळत नाही पण कुठेतरी त्याच्यामध्ये पुरुषांच्या नजरांना सुखावणारी बाई असं म्हणून मग अशी म्हणते की उत्तेजित कुठलेही काही करायचं असेल जर ते रोलला पूरक असेल किंवा जर त्या अभिनेत्रीला ते करायची इच्छा असेल ते उत्तम पद्धतीने करू शकत असेल तर तिने ते करावं ना. तो फ्रीडम तर आहेच. एक तिने जर चॉईस केला आहे अभिनेत्री बनायचा. आता मला ते नव्हतं पोषक म्हणून त्याला नाही सांगितलं. मॉडेलिंगच्या काळात पण मला ते पोषक नव्हतं म्हणून मॉडेलिंग ते म्हणजे जे लाईव्ह मॉडेलिंग होतं ते मी सोडलं. पण मग तुझ्याकडे ज्या भूमिका येत होत्या किंवा जी नाटकं येत होती जे चित्रपट येत होते तर ते फिमेल ओरिएंटेड होते कारण हे 100% मेल डॉमिनेटेड सिस्टीम ही होती. म्हणजे पुरुष प्रधान व्यवसाय हा होताच खूप मोठा काळ. तर तुला ज्या भूमिका यायच्या तुझ्याकडे जी नाटकं यायची जे तर तेव्हाचे तुझे व्यावसायिक निर्णय कशावर अवलंबून तू घेत होतीस? मी सांग परत पाया माझा इतका भक्कम असल्यामुळे ना आणि माझ्या गुरूंपैकी एक स्त्री दिग्दर्शिका होती आणि आहेत म्हणजे अजून विजाबाई अजूनही मला शिकवतात कधी कधी. आयुष्य म्हणजे काही शिकवतातच त्या डेफिनेटली. आणि त्याच्यामुळे मला असे काही निर्णय जर घ्यायचे होते तर संहिता कशी आहे म्हणजे जे नाटकाचे निकष मी लावले तेच निकष मी इथे लावायचे. किंवा एकदा मी फिल्म्समध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं की तिथे आपल्याला काही हिरोईन आता तर आपण नाहीच आणि मी त्या ह्याच्यासाठी थांबले. मला आधी अनेक हिंदी चित्रपट आले अनुराग वगैरे मी नाही म्हटलं कारण परत तिथे हिरोईन मग हिरोईनला काय करावं लागतं तिच्या मागे नको ते मला नको. मला नाटक पण करायचं आहे मला हे पण करायचं ते करायचं तर सगळंच होतं ना आर्ट फील्डमध्ये कलाक्षेत्रात जे काही आहे ते सगळं करायचं होतं मला. हावरटच होते मी त्यावरती पण त्याच्यामुळे मला खूपच म्हणजे माझ्यातली मला सापडत गेले आणि त्या कारणासाठी मी हे करत गेले. पण मला असं वाटतं की मी तिथे आईच्या भूमिकेसाठी गेले हिंदी म्हणजे मला पहिली आई संजय दत्तची आई अशीच गेले. पण पुढे इंटरेस्टिंगली मला कॅरेक्टर रोल्स जास्त मिळाले. म्हणजे फिरवी दिले हिंदुस्थानीमध्ये मी एक अशा माणसाची बायको होते ज्यांच्या मुलीवर रेप झाला आणि जे न्याय मागतायत किंवा मग पुढे जाऊन कोणाची तरी म्हणजे आई राहिले नाही मी. माझं कॅरेक्टर आर्टिस्टमध्ये एक काहीतरी झालं म्हणजे आपोआप झालं आणि तिथे मला फार मोठा लेसन हा मिळाला अभिनेत्री म्हणून की आपण ठरवतो पण कधी कधी जो समोरचा आपल्याला जे काही ऑफर करतोय तो कुठल्या हेतूने ऑफर करतो त्याला काय दिसतोय आपण अभिनेत्री म्हणून आपण काय दिसतोय. हल्ली तर मी ते करतेच कारण यंग मुलं येतात आणि जेव्हा तुमच्यासमोर काहीतरी ठेवून तुम्हाला ते पटत नाही तू हे माझ्याकडे का आणलेस हा प्रश्न माझा पहिला असतो आणि मग तो सांगतो आणि जर तेव्हा तो प्रश्न मला जर पटलं तर मग ते पुढे जातं अर्थात. या दरम्यान किंवा याच्या आधीच थोडंसं तुझं लग्न झालं दिलीप काकांशी. दिलीप कुलकर्णी अत्यंत सहृदय सज्जन माणूस. त्यांना ओळखणाऱ्या कुणाचंही ह्याच्या म्हणजे ह्याबद्दल काही दुमत असूच शकत नाही. आणि ते स्वतः अभिनेते. कितीही एकाच क्षेत्रातले नवरा बायको असले कितीही एकमेकांमध्ये समजूत हा एक खूप मोठा भाग असला तरी सुद्धा शेवटी 2 मुलांना तू जन्म दिलास. तर ह्यामध्ये कुठे तुला तुझ्या करिअरमध्ये बॅकसीट घ्यावी लागली किंवा कधी असं झालं का की तुझं करिअर खूप चांगलं सुरू आहे म्हणून दिलीप काकांना बॅकसीट घ्यावी लागली? हो म्हणजे अशा वेळा येतात ग. हे बघ आता मी असं म्हणते नाही अजिबात नाही तर ते खोटं आहे. लग्नामध्ये अप्स अँड डाऊन्स आणि असे स्पेशली दोन करिअरिस्ट माणसं असली तर डेफिनेटली. पण आमच्यातला फरक फार मोठा हा होता की दिलीप हा बँकेचा कर्मचारी होता आणि तो फावल्या वेळात नाटक करायचा आणि हे त्यांनी शेवटपर्यंत ठेवलं. त्यांनी बँक कधीच सोडली नाही. ते नंतर पुढे जेव्हा तो आजारी पडला तेव्हा त्यांनी BRS घेतली पण तोपर्यंत तो म्हणायचा मी बँक सोडणार नाही. कारण त्याचं मत कारण तो एक्सपेरिमेंटल थिएटर मधला माणूस. इनफॅक्ट दिलीपच्या पहिल्यांदा मी प्रेमात पडले तर ते दिलीपला न पाहता मी त्याच्या प्रेमात पडले कारण त्याचं मी एक नाटक पाहिलं होतं आणि म्हणून कुणीही ते त्यांनी दिग्दर्शित केलं होतं. तो काम नाही करायचा आणि ते नाटक मी भैसटले म्हटलं हे काय आहे हे थिएटर आहे का छबिलदास आणि मी त्या माणसाच्या प्रेमात पडले.
मग अर्थात त्यांनी माझ्याबरोबर काम केलं पुढे आणि मग पुढचं पुढे झालंच सगळं. पण त्याच्यामुळे दिलीप कायम बँकेत काम करून हौशी रंगभूमी, मग तिथून चित्रपट, मग तिथून मालिका असं करत गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याकरता हे फुल टाईम करिअर कधीच नव्हतं. माझ्याकरता बरेच वर्ष नव्हतं, कारण मग मी फ्रेंच ट्रान्सलेशन्स कर, कुठे मी गाईड होते, टुरिस्ट गाईड होते आपल्या MTDCची. हो हो हो, आपल्या महाराष्ट्र टुरिझम MTNLची. हे मला हो अजिबात हो माहित हो, नव्हतं. आणि मी 3 भाषांमध्ये हे करायचे. पण इंग्रजी, म्हणजे काय करायचीस तू? गाईड होतीस म्हणजे तू? मुंबईचं जे काय आपलं आहे ते दाखवायचंय. एक सबर्बन टूर होती आणि एक टाउनची टूर होती. टाउनची टूर फारच छान, आणि एलिफंटा होती. अच्छा, हा, म्हणजे बोटीतून न्यायचं. आणि केवळ मी म्हणजे माझ्याकडे फ्रेंच इतकी भाषा सुंदर होती. गाईड आहे म्हणून येत असतील बहुतेक खूप लोक माझ्याकडे बघायला. फ्रेंच भाषा होते. मी म्हटलं की ते बिचारे फ्रेंच त्यांना नाही, कारण तेव्हा नव्हतं. संबंध युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही 19 फक्त स्टुडंट्स होतो फ्रेंचसाठी. अच्छा, त्याच्यामुळे मी फार हुशार जरी नसले त्या भाषेमध्ये, तरी मला माहिती होतं की गाईड म्हणून मी उत्तम काम करेन. 2-1 वर्ष मी गाईड म्हणून केलं काम. तर तेव्हा ते करत करत मग शेवटी असं झालं की नाही, आता फक्त हेच करते. आणि मग ते माझं करिअर झालं. आणि मग ते दिलीप नंतर तर डेफिनेटली करिअर झालं. तर त्याच्यामुळे दिलीपच्या तर माझ्यात काय, जे आता आम्ही आई नावाचा चित्रपट केला, त्याच्यात सगळे म्हणजे अरे तुला म्हणजे स्टेट अवॉर्ड या वर्षीचा आहेच. म्हणजे नाही, तिथे एक माणूस आहे जो अतिशय उत्तम काम त्याला, आणि त्यालाच मिळालं. आणि माझ्यापेक्षा आनंद कुणालाही झाला नाही. आणि मला आठवतं त्या काळात तो अवॉर्ड घ्यायला जाणार आणि सगळे कॅमेरे माझ्यावर वळले. सगळ्याला पाहिजे असतं ग, एक अभिमान चित्रपट सगळ्यांच्या घरात व्हावा. अगदी. पण आमच्यात नाही झालं, कारण 2 समजूतदार माणसं, 2 मॅच्युअर माणसं होती. अर्थात अशा काही गोष्टी दिली म्हणजे त्याच्यावर करतेस काम, पटकन बोलायचं. आणि मला सिग्नल मिळायचं की नाही. आणि मग मी त्याला सांगितलं की तुला नसेल पण म्हणजे हे आमच्यात बोलणं फार व्हायचं ह्या बाबतीत. का नको, का हवं. आणि मला असं वाटतं परत पारदर्शक तिथूनच आलं असेल ते आमच्या संबंध फॅमिलीमध्ये. त्याच्यामुळे आले पण गेले असं झालं. आणि जेव्हा मला असं वाटलं की ते माझं करिअर डेफिनेटली जास्त होते, पण दिलीप माझ्यापेक्षा आधीपासून काम करायचं, त्यामुळे एक सर्टन स्ट्राटा ऑफ सोसायटी त्याला जास्त ओळखायचे. तो दिग्दर्शकही होता. तर त्याच्यामुळे ते बॅलन्स होतं सगळं मला वाटतं. पण ह्या सगळ्याच्या मागे अर्थकारण सुद्धा आहे ना? हो, आहेच ना. म्हणून तर त्यांनी बँक सोडली नाही, की जे काही 2 पैसे मिळतात ते मला मिळू देत. आणि तेव्हा चालायचं घर, माहिती नाही बघ कसं चालायचं, पण चालायचं. आणि मग मुलांचं कसं तू सगळं करत होतीस? एवढी तू बिझी होतीस? एवढं मी तू काम नव्हते तेव्हा करायचीस? खूप बिझी. आत्ता आपण खूप मल्टिपल चॅनल झाल्यामुळे, मीडियम झाल्यामुळे किंवा माध्यमं खूप वाढलेत आता, त्याच्यामुळे आपण खूप गोष्टी करतो. माझं एकच नाटक चालू असायचं. म्हणजे महासागरचे जवळजवळ 1000 प्रयोग का 800 प्रयोग केले, मग तेवढंच केलं ना. त्याच्यामुळे तसं मुलं होत असताना दिवीज झाला, त्याच्यानंतर थोडीशी जास्त बिझी झाली मी डेफिनेटली, कारण माध्यमं परत जास्त आले, फिल्म्स तोपर्यंत मी गेले होते. पण आणि परत मुलांच्या बाबतीत माझा हा हेकाच नव्हता, कारण परत मी वर्किंग मदरची प्रॉडक्ट आहे. माझी आई आम्हाला सोडून, अतिशय विश्वासाच्या बाईवर आम्हाला सोडून ती जायची. त्याच्यामुळे तसं ते पालन पोषण असलं ना आपलं, तुझ्याकडे लेखिका आई तर तू लेखिका हे यायला नाही पाहिजे, ते अंग तू बघितलेलं आहेस, त्याच्यामुळे ती डिसिप्लिन तुझ्यात असणार. मला तसं वाटतं, माझी आई वर्किंग मदर आहे. त्या काळात फारशा वर्किंग मदर्स नव्हत्या. आणि म्हणून मला असं वाटलं, पण मी अशी काही वर्किंग नव्हते. एरवी मी घरीच असायचं, नाही नाटक घेतलं तर घरीच माणूस असतो ना. आणि नाटकच होता, नाटक हा बेस होता त्यावेळेला मेन. हा एक भाग झाला, म्हणजे प्रत्यक्ष कामासाठी जाणं हा एक भाग झाला. पण तू अशा व्यवसायामध्ये आहेस ज्याच्यामध्ये त्याच्याशी निगडीत इतर गोष्टी पण खूप असतात. म्हणजे पार्ट्या असतात, प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या कमी असतील कदाचित एक 20-25 वर्षांपूर्वी, पण काही प्रमाणात असतीलच. कधी असं झालं का की घरगुती जबाबदाऱ्यांमुळे तुला ह्यातल्या काही गोष्टी कमी कराव्या लागल्या? प्रमोशनल आणि हे आत्ता त्याचं सोम जास्त माजलंय. समाव मी आणि दिलीपने कधी काय फारसं प्रमोशनल, बरं पिक्चर पण केले ते मित्रांबरोबरच जास्त केलं. आता आई चित्रपट महेशचाच होता, त्याच्यामुळे जे काय त्यांचं प्रमोशन ते होतं तिकडेच होतं, तिथल्या इथेच होतं, फार मोठं प्रमोशनल नव्हतं. पण एक सांगते ह्याच्यात, तू मला प्रश्न विचारतेस आणि मी स्पष्ट बोलायचं ठरवलंय म्हणून, मी ज्या एका पद्धतीने वाढले होते ना, त्याच्यामुळे माझ्या ज्या काही कॉलेजमधल्या मैत्रिणी होत्या किंवा माझे जे काही ग्रुप्स होते त्यांच्याबरोबर बाहेर जाणं, मला ना नॉर्मल आयुष्य जगायची
खूप खूप गरज वाटायची. कारण कदाचित त्यावेळेला मी अभिनेत्री असणं तिथे फार रुचत नव्हतं म्हण, किंवा फार प्रश्न यायचे म्हण. ते माझं प्रायव्हेट लाईफ होतं. इमॅजिन, अभिनय करणं, अभिनेत्री असणं हे माझं प्रायव्हेट लाईफ होतं. त्याच्यामुळे माझ्या पब्लिक लाईफमध्ये, आणि दिलीप तसा त्याचे मित्र, अर्थात मित्र त्याचे खूपच परिवार मोठा, त्याच्या मित्रांच्यात मीही खूप हे, कारण सगळे नाटकातले, सगळेच त्या क्षेत्रात काम, सगळे बँकेत काम करून मग इथे काम करणारे, मस्त. म्हणजे त्याचा वेगळा ग्रुप होता आणि माझा वेगळा होता, ज्यांचा ह्या क्षेत्राशी काडी मात्र संबंध नाही. पण आज तगायत त्या माझ्या मैत्रिणी आहेत, आज तगायत काही त्यातले मित्र आहेत, मैत्रिणी जास्त आहेत, मित्र माझे मला वाटतं ह्याच क्षेत्रातले खूप आहेत. तर त्याच्यामुळे मी बाहेर जायचे ना, आणि मुलं झाल्यानंतरही जायचं. आणि दिलीप म्हणायचं प्लीज जा, मला वाटतं त्याला वाटतं मला नेणार नेते मग बरं असं काहीतरी व्हायचं. पण मी जायचे, माझं सोशल लाईफ तसं सोशल लाईफ मी कायमच ठेवलं. आता आपला पण जो काही ग्रुप आहे एक म्हणजे क्रिएटिव्ह ग्रुप असं मी म्हणेन, केवळ रसिकामुळे झालेला, तर त्याच्यात सुद्धा आपण आपलं आपलं करतो. बस मला ते एक तेवढं पुरतं. सतत सगळीकडे जाणं, प्रमोशन करणं हे माझ्या अंगवळणी कधी पडलं नाही. आत्ताही जरा अवघड जातं, पण आता मी शिकते, कारण आता चॅनल्स आणि हे ते नाही म्हटलं ते करावं लागतं. तर तेव्हा ते मध्ये नाही यायचं फारसं. मुलांना पिकअप करणं, त्यांचा अभ्यास घेणं, हे सगळं आम्ही करायचो सगळं. आता ओव्हर सोशल झालोय आपण सगळे. नको वाटतं मला तर अजिबात. अगदी नाही, कारण तुमच्या काळात काय होतं की एवढं सोशल मीडिया नसल्यामुळे ग्लॅमरही खूप जास्त होतं. हो हो. म्हणजे नीना कुलकर्णींना बघायला लोक थिएटरमध्ये यायचे, कारण त्या सगळीकडे दिसायच्या नाहीत. नाही, मला आठवतं की सोहा एकदा मी शाळेत तिला सोडायला जायचे आणि मग पिकअप करायला जायचे. माझ्या लक्षात काही ते आलं नाही. आम्ही काय मराठी नाटकात काम करणारी 2 मंडळी, थोडं थोडं हिंदीमध्ये करायचं. त्यावेळेला पिक्चरही असं काय बापरे ह्याच्यात ही काम करते असं नसायचं. आपलं म्हटलं ना, माझ्यासाठी ते माझं प्रायव्हेट लाईफ होतं. अभिनय करणं, त्याच्यातली सगळी जी काही मला त्याच्यातनं जे काही मिळत होतं, जे मला आजही असं वाटतं की वाव, किती भाग्यवान आहोत की आपण या कलाक्षेत्राचा एक भाग आहोत. खरंच मुग्ध आपण आहोत भाग्यवान. कारण मला असं वाटतं की संपूर्ण आपलं एक स्वतःचं निरीक्षण म्हण किंवा स्वत्व, जे आपलं एक मॅच्युरिटी आपल्याला जी येते ना स्वत्वाची, ती फक्त या क्षेत्रात मिळते, दुसरीकडे नाही मिळत. तर ते माझ्यासाठी ते माझं प्रायव्हेट लाईफ होतं. तर मला एक दिवशी मला सोहा म्हणाली, का माझा मुलगा म्हणाला की मम्मा तू येतेस पण तू असं नको, ते सगळे ओळखतात, मग ते मला चिडवतात की मला वाटतं दिवीज कोणीतरी दोघांपैकी एक. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, सगळे आपल्याला ओळखते, आपण असे गचाळ्याच्यात जातोय कसं तरी आई म्हणून. आणि तर ते माझ्या लक्षात यायचं नाही ग, आपण किती पॉप्युलर आहोत, किंवा आपण जे आज म्हणजे लोकांना मला वाटतं तरुण पिढी ऐकत असेल तर ते म्हणतील की बापरे, पण नाही, खरंच सेल्फ कॉन्शियसच नव्हतो आम्ही ह्या बाबतीत की लोकांनी आपल्याला ओळखावं. हे नंतर आलं, आणि खरंच मला ते आवडायचंही नाही. कित्येक दिवस मी ते शान करायचे. मला आठवतं मुक्ता मला एकदा म्हणाली की नीना, ते कोणी तुला कॉम्प्लिमेंट देतं तू नीट घेत नाहीस, हा तू शिक बरं. मग मी शिकले, कारण सवयच नाही ग, कॉम्प्लिमेंट्स घ्यायचीच सवय नाही. आपलं आपलं आयुष्य, आपलं आपलं बरं. जिथे तुम्ही हे कर तिथे आत्ता कौतुक होतात, ते टीव्हीवर पाहिलं एवढंच कौतुक असतं ते. तर तर मी तशा ह्याच्यात वाढल्यामुळे मला ते कधी मिसही झालं नाही, आणि मला कधी ते लक्षात आलं नाही. पुढे जाऊन मग ते लक्षात आलं अर्थातच की अच्छा असं असं आहे. पण या क्षेत्राचा आणखीन एक खूप मोठा प्रॉब्लेम असा आहे, जो मला असं वाटतं या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी त्याला तोंड द्यावंच लागतं. ते म्हणजे तुमच्याविषयी पसरणाऱ्या अफवा. हो. आणि त्याचा कुठेतरी स्वतःवर, कुठेतरी घरावर काही ना काहीतरी 1% का होईना पण परिणाम होतोच होतो डेफिनेटली. आणि त्यातून जाणं हा एक फार त्रासदायक आणि वेदना देणारा प्रकार असतो असं मला वाटतं. तुला कधी अशा काही प्रसंगांना तोंड द्यावं लागलं तर तू कशी त्यातून बाहेर येत होतीस? पुन्हा मी असंच म्हणेन की ज्या वेळेला मला या प्रसंगाला तोंड द्यावं लागत होतं तेव्हा माझं लग्न झालं होतं. ओपन टू स्पेक्युलेशन असे आम्ही दोघे होतो. अतिशय वेगळ्या पद्धतीने वाढलेली 2 मंडळी जेव्हा एकत्र येतात आणि लग्न करतात आणि आपला संसार थाटतात, तेव्हा त्याच्याबद्दल स्पेक्युलेशन होतं. म्हणजे मला वाटतं माझ्या एक आजी आहेत, ज्या चुलत आजी, ज्या पुण्याला राहायच्या, आणि एक दिवशी त्यांचा मला फोन आला. म्हटलं काय सुशीला, माझ्या आईला आला, आणि ते म्हणाले अगं कमल, काय नीनाबद्दल ऐकते की नीना आणि दिलीपचा डिवोर्स होतोय. तुडे हो, काय सांगताय ती भाबडेपणाने आमच्याकडे, तुम्ही डिवोर्स घेताय? म्हणजे तिला डिवोर्स या शब्दाचं महत्त्वाचं माहिती नव्हतं. माझी डॉक्टर आई. तर आता त्या सगळ्यांचं खूप जास्त झालंय. तेव्हा तर आम्ही हसलो, कोणी सांगितलं.
मग नंतर कळलं की त्या आजीनी चुकीचं ऐकलं होतं. दिलीप नाव ऐकलं पण ते नाव नीना नव्हतं, दुसरं कोणाचं ती गॉसिप चाललं होतं त्यांच्या कुठल्या ग्रुपमध्ये. तर तीच एक तेवढी अफवा माझ्या बाबतीत तेव्हा मला आली होती. त्याच्यानंतर नाही ग, त्याच्यानंतर म्हणजे मी म्हणेन की माझ्या आयुष्याचे 2 टप्पे आहेत, एक विथ दिलीप आणि एक विदाऊट दिलीप. मी त्याकडे येणार विदाऊट दिलीप नंतर अर्थात आहेत माझ्याकडे काही स्टोऱ्या. मी तुला म्हणजे तेच विचारणार होते, त्याकडेच मी येणार होते की 22 वर्ष झाली असतील ना मला वाटतं दिलीप काकांना जाऊन. हो हो 2002. तर तू अशा एका व्यवसायामध्ये आहेस जे अत्यंत अनस्टेबल फील्ड आहे ह्याच्याविषयी सगळ्यांना पूर्ण खात्री हो, आणि ते आमच्या वेळेपासून आतापर्यंत दुमत नसेल त्याच्याबाबत. हां. आणि अशा एका व्यवसायात तू असताना दिलीप काका गेल्यानंतर तू 2 मुलांना वाढवलंस आणि काम करत व्यावसायिक म्हणून काम करत तू वाढवलंस. कष्ट यात अमाप करावे लागलेच असतील, तडजोडी, आणि दुसऱ्या बाजूनी खूप व्यावसायिक गणितही तुझी बदलली असतील. कसा होता तो काळ, कसा होता? कसं आहे ना, दिलीप आजारी हार्ट डिझीजने पडला, त्याच्यानंतर 6 वर्षाने गेला. त्याच्यामुळे ऑलरेडी तो असतानाच माझ्या लक्षात आलं, त्याला मग BRS घेतली त्यांनी. तरी तो कामं करत राहिला. त्यांनी रात्र आरंभ केलं, त्यांनी समांतर मग तो सिरियल्समध्ये रमायला लागला, कारण मुंबईतल्या मुंबईत जाऊन करायचं काम. तेव्हापासूनच मुद्दा माझ्या लक्षात आलं की आता मला हे सिरियसली घ्यायला पाहिजे. जे आतापर्यंत चाललंय आलं कसं आहे, ऑफर्स येतात म्हणून जायचं. मला शोध कधीच घ्यावा लागला नाही ऑफर्सचा. ऑफर्स येतच होत्या माझ्याकडे. ह्याचं मी स्वतःला कॉम्प्लिमेंट केलं की कुठेतरी माझ्यातली अभिनेत्री त्या लोकांच्या लक्षात आली असेल, आणि त्यांनी मला वेगवेगळे म्हटलं असं रोलचं वैविध्य खूपच मला मिळाले, म्हणजे खरोखर मिळाले. तर त्याच्यामुळे तेव्हापासूनच मी थोडीशी आता पैसे कमवायचे मी कधी तसं, कारण तशी मी सुखवस्तू कुटुंबातून आलेली. आईवडील डॉक्टर म्हटल्यानंतर ते कधीच आम्हाला तसं काही त्याने हे पडलं नाही. बरं, दिलीप बँकेत असल्याने ज्या काही थोड्या, बरं मला दिलीपच्या जर माझ्यातल्या जर जरूर म्हणजे ज्या काही गरजा होत्या ना, त्या माझ्या जास्त होत्या फॅन्सी. नॉट अबाउट ड्रेसिंग अप, मला गाडी चालवायला आवडतं, भयंकर आवडतं मला, त्याच्यामुळे गाड्या आवडतात. मला वाटलं मला एकदा एक गाडी सोडून दुसरी घ्यायची होती, आणि मी दिलीपला फोन केला बँकेत की काय रे काय करू. म्हणा तू घेतेस ना, मला काय विचारतेस. म्हणजे तू बसणार, तू म्हणा मी बसणार तर, तू वाहन चालक. त्याच्यामुळे त्याचा हाच दृष्टिकोन होता की तू कमाव आणि तू घे. माझं काही मतच नाही याच्या बाबतीत. सॉरी, पण कमाव हे म्हणणं सोपं आहे, पण खरंच या क्षेत्रात तेवढे पैसे मिळायचे का? नाही, तेव्हा अजूनही बरेचदा हौशी रंगभूमी मी सतत काम करत होते, आणि ते काय तसे घराला लागत नव्हते ना पैसे. सो काहीतरी इन्व्हेस्टमेंट्स हे ते, म्हणजे त्यांनी तसं कमाव म्हणजे त्याच्या अगदी कमाव नाही म्हटलं, पण तो म्हणा की तू घे ना, तुला असं वाटत असेल की तुला घेता येते तर तू घे ना, जरूर. आणि बरं, तू मला गाडीविषयी विचार, मला काय एवढा, माझे आपले यामाहा त्याला आवडायची, ते मोटरसायकलवरचा माणूस होता तो. त्याच्यावर तो म्हणाला की बघ. तर ह्या ज्या गोष्टी होत्या, माझ्या ज्या गरजा होत्या म्हण, किंवा ज्या फॅन्सी गरजा होत्या, त्या डेफिनेटली दिलीप असताना हे असं एखादी गाडी, पण फार काही नाही ग. बरोबर. फॉर्च्युनेटली राहतं घरी, आता माझे आईवडील राहतात त्याच बिल्डिंगमध्ये, आम्हीच फ्लॅट घेतला आणि आम्ही तिथे राहिलो. दिलीपने त्याचा अगोदरचा विकून, असं छोट्या हे होतं, सुखी होतं त्या बाबतीत. आणि तेव्हा खरं सांगू का, आत्ता जो आपल्याला पुरतच नाही पैसा, आपण चौपटीने मिळवतोय तरी आपल्याला 10 पटीने आपल्याला खर्च करावा लागतो, तसं त्या काळात नव्हतं समहाव. आणि दिलीपचं सातत्य बँकेचं मला वाटतं खूपच कामी आलं होतं, कारण हळूहळू तो त्या हुद्द्यावरती जाऊन हळूहळू त्याचाही पगार वाढत गेला. आणि मला नाही कधी त्यावेळेला काहीच असं वाटलं की, बरं आई बाबा आम्ही दोघीच बहिणी असल्यामुळे जे काय आहे ते आईने खूपच चांगल्या पद्धतीने कधी तिला असं वाटायचं. पहिली माझी गाडी जी 3rd हँड एक मारुती छोटीशी ती असते ना 800 ती होती, ती मला माझ्या आईने गिफ्ट केली होती. ती 11,000ला घेतली होती गाडी तिने त्या काळात. म्हणजे कसं आहे, आता ह्या गोष्टी ते करत होते त्यांच्या पद्धतीने, पण आमच्याकडे पैसे नाहीत, किंवा मला जर नसते तर मी घेतलंही नसतं. तर दिलीप आजारी पडल्यानंतर हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं. मग माझ्या ॲड्स वाढल्या, माझं म्हणजे जे काम येतं, आणि मी ज्या पद्धतीने माजोरडेपणा करेल की नाही आता नाही करत, त्याची परीक्षा मला आहे, हे बंद झालं माझं आपोआपच सबकॉन्शियसली. आणि मग मी ते करायला लागले हळूहळू. जोपर्यंत दिलीप गेला तोपर्यंत माझ्याकडे खूप काम नव्हतं, आणि हिंदी चित्रपटात माझा जम बसत. मला आठवतं तेव्हा त्यांना कळलं की शी हॅज लॉस्ट हर हजबंड, तेव्हा माझ्या 2 फिल्म्स गेल्या होत्या की आता ती कामच नाही करणार.
गृहीतच धरतात ना. तिथे हे स्त्री पुरुष आणि हे जरा जास्त आहे असं मला तेव्हापासून लक्षात आलं. आणि थोडीशी लांब गोष्ट आहे ह्या बाबतीत दिलीपच्या, पण तो मला सांगणं गरजेचं आहे की माझ्यातला तो जो बदल, जो मी ह्या अभिनय क्षेत्रात राहायचं ठरवलं, दिलीप गेला जवळजवळ वर्षभर मी काहीच केलं नाही. कारण खूप म्हणजे माहिती होतं की त्याचं मालवते त्याची जीवनज्योत, पण त्याच्याबरोबर असणं, त्याचा सहवास मॅक्सिमम मिळणं हेच माझं ध्येय होतं. आणि मुलांना मॅक्सिमम त्याच्याकडनं, आणि त्यांनी केलंही. जेव्हा तो घरी असायचा आणि मी बाहेर असायचं, तेव्हा माझ्या मुलांचं अभ्यासापासून त्यांचे करिअर चॉईसेसपर्यंत तो करायचा. त्याच्यामुळे माझ्या मुलांना त्यांनी, दे गॉट हिम इन देअर बेस्ट इयर्स. कारण तो घरी असायचा तोपर्यंत. मग फक्त कधीतरी एखादं शो करायला जा, आणि मग मी तेव्हा बाहेर असायचे. तेव्हा बरं, मी आधीपासून टेलिव्हिजन कर, कुठे काहीतरी मी अनाऊन्सर होते टीव्ही, ते पण माहिती नसेल तर आत्ताच सांगते. टीव्हीला अनाऊन्सर होते, अतिशय वाईट अनाऊन्समेंट करायची. कारण मला मराठी होतं आणि मला तेव्हा इंग्रजी शब्द आठवायचे. आता ती आहे खिचडी. माझं म्हणजे शालेय शिक्षणच इंग्रजीत झालं आणि त्याचं कॉन्व्हेंटमध्ये. त्याच्यामुळे तर मी अनेक गोष्टी करतच होते. मग हळूहळू त्या गोष्टी, म्हणजे मी पूर्णपणे ह्या व्यवसायात आले. आणि दिलीप गेल्यानंतर एक वर्षभर खरं सांगू का, आपण जेव्हा अभिनेत्री म्हणून मी काम करते आणि ज्या पद्धतीचं मी काम करते आणि मला करायचं असतं, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड नसते त्या रोलमध्ये. बाकी तडजोडी मी एक वेळ करेन, पण मला जर तर डेप्थ नसेल त्या रोलमध्ये, किंवा मला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, मी करत नाही. आज तागायत मी ते ठेवलेलं आहे. केवळ पैशासाठी वगैरे मी केलं. त्याच्यामुळे मला माहीतच नव्हतं कुठून सुरुवात करू मी. जे दिलीपनी ठेवले ते पैसे ते मी अगदी चालू ठेवले तसंच. आणि मी विचार करत होते की आता कुठलं काय घेऊ. पण माझ्यापेक्षा जास्त माझा जो मित्रवर्ग होता त्यांना जास्त काळजी होती की आता हिचं काय होणार. खूप खूप म्हणजे मला आठवतं, माझे म्हणजे बालपणीचे जे मित्र एकदा बाहेर घेऊन गेला माझा मानलेला भाऊ, म्हणून मीना तू काय करणार आहेस, तू दुसरं लग्न करून टाक, काय मान्य वाटत तुला काय. ते कसं मी अशा ठिकाणी वाढले ज्यांना ह्या क्षेत्राविषयीच म्हणजे ही काय कमवते, काय हिचं होणार, असंच होतं सगळं. आणि आता दिलीप गेला म्हणजे आता संपलंच हिचं. म्हणजे तू इमॅजिन कर, अशी माझी पर्सनॅलिटी त्यांना वाटायची, जी गोड आहे. आय फाइंड इट व्हेरी स्वीट आणि एन्डिअरिंग. पण तेव्हा म्हणजे मी सोडून इतर सगळ्यांना माझी काळजी होती. मला माहिती होतं मुग्धा काहीतरी होणार गं. मी खूप पॉझिटिव्ह त्या बाबतीत होते की नाही, मला माहिती आहे, आय नो की होईल. एक खूप मोठी गोष्ट झाली. मी विजयाबाई खूप माझ्या पाठी त्यावेळेला खूप खंबीरपणे उभ्या होत्या आणि दुबे होत्या. पण दुबे स्वतः खचला होता दिलीपच्या झाडाने. फार जवळ होता तो दिलीपच्या. म्हणजे तो मला फार मदत तसा करू शकत नव्हता. मग बाईंनी ॲक्च्युली त्या NCPAच्या हेड होत्या तेव्हा, आणि त्यांनी ॲक्च्युली NCPAमध्ये माझ्यासाठी नोकरी शोधली होती. आता ॲट एज 47 मला नोकरी अशा तऱ्हेची मिळणं त्यामुळे नाही ना. मग तुम्ही, कारण मी तर म्हटलं बाई मी नाही अभिनय करू शकणार. अभिनय करायला तुम्हाला इमोशनली सकस असावं लागतं, आणि आत्ता मी नाही, मी कमकुवत आहे आत्ता. मी आतून ड्रायअप झाली आहे म्हण, शॉक म्हण, आणि मला ते नाही कसं बघ, मला नाट्य शिक्षण, कुठलंही अभिनयाचं शिक्षण नाही, पण शिकत गेलो की आपल्याला आपसूक ह्या गोष्टी कळतात. मी म्हटलं मला खोटं नाही, प्रतारणा नाही करायची मी जे करते त्याच्याशी, की दिलीपचं दुःख वापरून पुढे गेलं तर मग आय विल गो ऑन द रॉंग ट्रॅक. नाही, मला करताच येणार नाही अभिनय. तर मी काय करू बाई. बाई पण पेचात. मग त्यांनी त्यावेळेला ते कालाघोडा फेस्टिवल होतं ना, तिथे ते काहीतरी बसून काहीतरी गल्ल्यावर बसून काहीतरी त्यांनी मला 1-2 गोष्टी ऑफर केल्या होत्या. पण त्याच काळात असं झालं की माझ्या आणखीन 2 मैत्रिणी, तेच खूप त्यावेळेला मित्रपरिवार खूप जवळ, म्हणजे आपली फॅमिली असतेच आणि आपण तिला गृहीत धरतो, म्हणून मी त्यांची नावं घेत नाही. पण माझ्या चित्रा आणि पालेकर आणि दीपा लागू, ह्या दोघी अशा यायच्या माझ्या. काही चित्रा तर माझी खूपच मैत्रीण होती. दीपा माझ्यापेक्षा थोडी सिनियर, पण मला अशी खूप ती आवडते आणि फार तिच्याविषयी मला हे वाचायचं. तर त्या दोघी मला लँडमार्क फोरम नावाच्या एका ठिकाणी घेऊन गेल्या. त्याच्या आधी तू हे कर, तू आर्ट ऑफ लिव्हिंग कर, असं खूप काय होतं तेव्हा. खूप जण सुचवतात खूप काही, आणि तुमचा ट्रॅकच वेगळा बंद झालेला असतो पूर्ण. तुम्हाला काहीच करायचं नसतं. थांबा असं व्हायचं मनात, बाहेर नाही, मनामध्ये. तर तिथे त्या लँडमार्क फोरम कसं काय, तर त्यावेळेला मला ते भावलं. लँडमार्क काय फोरम असं म्हणजे ह्याच्यासारखे असे सेल्फ हेल्प किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट असे कोर्सेस असतात ना, तशा एका कोर्सला ते त्या सेमिनारला 3 दिवसाच्या घेऊन गेले की नाही तू चल, आम्हाला फार फरक पडला, तू चल.
गेले मी तिकडे बसले. मला काही तिथे मी सारखं मी अभिनेत्री आहे, काय चाललंय माझं, काय याच्याशी काय. असं कसं आहे, तुमची पर्सनॅलिटीच हलते ग कम्प्लिटली. मी कोण आहे इथून सुरुवात झाली असणार माझी तेव्हा. बरं मला हे बाकीचं, आणि मी फारशी रिलिजियस नाही आहे ग, म्हणजे मी काय विश्वास नाही असं नाही, आमच्याकडे गणपती बसतो आमचे सगळे, पण तसं मला त्याच्यात नाही रमले, मी रमून शकले नाही. कदाचित घरच्या, माझी आई पण तशी काय फारशी नव्हती, वडील तर नव्हतेच अजिबातच, त्याचा विश्वासच नसायचा, म्हणजे देवावर, सुपर पॉवरवर असायचा. त्याच्यामुळे मी म्हटलं हे वेगळं आहे काहीतरी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट. ते खूप असं जोक्स मारत काय काय गोष्टी, आणि मग त्यांचे ते व्हॉट हॅपन्ड, युअर स्टोरी, आणि मग म्हणजे मुद्दा तोच असतो या सगळ्या सेल्फ हेल्प किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट गोष्टींचा. पण तिथे काहीतरी क्लिक झालं ग मला मुग्धा, आणि मी म्हटलं मी काय करते, माझ्याकडे अभिनय, ऑल आय हॅव टू डू इज जस्ट त्याचा विस्तार करायचा आहे. मी विचार करतो माझे सुंदर रोल, मी अभावाने रोल घेते, मी ग्रेट ॲक्ट्रेस, सोडून देतो इगो. मी त्यांचे मध्यंतर असतं त्यात तुम्ही जाऊन फोन करायचा असतो तुमच्या कुठल्या तरी व्यक्ती. मी विजाबाईला फोन केला, म्हटलं विजाबाई माझ्यासाठी काही करू नका, मला सापडलं. अगं काय म्हटलं, मी सांगेन तुम्हाला. आणि मी माझी पहिली सिरियल घेतली, मी टेलिव्हिजनमध्ये आले, डेली सोपमध्ये आले. तो माझ्यासाठी खूप मोठा, आज नाही लोकांना ते कळणार, पण आमच्या पिढीला जे बापरे टेलिव्हिजन, त्यात हे काय, हे दैनंदिन मालिका वाटेल ते करतात, वाटेल ते करावं लागतं तिकडे तडजोडी, आम्हाला नाही जमणार. ह्या इथून आलेली इंटूक ग्रुपमधनं अचानक, आणि मी अधुरी एक कहाणी डायरेक्ट म्हणजे खलनायिकाच घेतली, आणि मग माझा व्यवसायाला सुरुवात झाली. माझ्या या करिअरचा करिअरिस्टिक व्ह्यू सुरू झाला, खऱ्या अर्थाने करिअर सुरू झालं. म्हणून मी म्हणते की विथ दिलीप आणि विदाऊट दिलीप ही दोन माझी आहेत. विदाऊट दिलीप माझं करिअर ह्या बाबतीत सुरू झालं असं. आणि मला विशेष कोण सांगायचं, कारण तुझा म्हणजे वुमन की बात आहे ही, म्हणूनच मला हे विशेष सांगावंसं वाटलं की तुमच्या मनात जे असतं तेच होतं. आणि मग अर्थात माझे जे मित्र होते ज्यांना माझी काळजी वाटायची किंवा त्यांना त्या सगळ्यांचं मग हळूहळू. आणि मग आता तर एक सोनली बघ केलं पोरीने दाखवलं, पण विश्वासच नसतो ना, आपल्या क्षेत्रावरतीच विश्वास नसतो लोकांचा. नाही, कारण काय अगं, म्हणजे मी खरंच अशा बायका बघितलेल्या आहेत की ज्यांना स्वतः बँकेत जाऊन चेक सुद्धा भरता येतो. मला पण यायचं नाही, तुला माहिती आहे का, पण दिलीप बँकर आहे, आपल्याला काही करावंच लागत असं होतं ना. आणि मग ते सगळं जेव्हा स्वतःला करायची वेळ येते तेव्हा घर सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, पैसा कमवायचा, व्यवसाय करायचा, हॉरिबल असतं. आणि अर्थात माझ्या आईबाबांची मला खूपच साथ होती. माझ्या बहिणीने तिच्या पद्धतीने, ती अर्थात दुसरीकडे राहायची म्हणजे मुंबईतच, पण तिला पण तिचे लिमिटेशन असणार ना, तू हाऊ मच कॅन यू हेल्प अ सिस्टर. बरं सगळ्यांना भीती वाटली की हिला आता आर्थिक भीती नाही, म्हणजे की आता हिला आर्थिक मदत करावी लागेल का. आणि मला ती भीती वाटायची की मला आर्थिक मदत कोणाचीही घ्यायची नाही आहे, कारण अर्थार्जनाचा त्यावेळेला खरा प्रश्न आला. जो तू प्रश्न आधी विचार, तो मला कधीच आला नाही आधी, तो तिथे आला की आता कोण हिचं कोण म्हणजे एकाने सुचवलं परत लग्न कर, मग आणखीन कोणी सुचवलं हे कर, मग बाईने की काहीतरी तुला काहीतरी व्यवसाय पाहिजे म्हणून केलं. सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीने केलं. पण अर्थार्जनाचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा माझी निवड, मी पुन्हा हे क्षेत्र, मी इतकी वर्ष इथे घालवलीत, मला हेच येतं, मग आता याचा विस्तार करायचा. आणि खूप वाईट वाटलं पहिल्या दिवशी मी सिरियल करायला गेले तेव्हा. मी मनातल्या मनात माझ्या प्रेक्षकांची माफी मागितली की आत्तापर्यंत तुम्हाला खूप चांगली चांगली नाटकं, खूप दर्जेदार सगळं दिले, आता मला माहीत नाही मी काय करते. पण आज मी म्हणेन की टेलिव्हिजनने मला तारलं, आणि टेलिव्हिजन, म्हणून माझं इतकं प्रेम आहे टेलिव्हिजनवरती. तुझं पुस्तक आलं तेव्हा मी तुला खास लिहिलं होतं की थोडं मन सैल करा आणि थोडं विस्ताराने पहा तुमच्या सी द बिग लार्जर पिक्चर. आपण करतो तेच काय ग्रेट आहे त्याच्यात रमू नका. हे मला खूप मोठं लेसन होतं. मग आय नेव्हर लुक बॅक आफ्टर दॅट. पण हे जे तू म्हणालीस की तू पैसा कमावलास त्यातून, आणि फार चांगली गोष्ट आहे, तू मी सुरुवात केली ते, मग नंतर कामं येत गेली, काय फिल्म्स येत गेल्या, आणखीन ते होतच राहील डेफिनेटली. पण मग त्याच्यानंतर तू शेवरी सारखी एक फिल्म प्रोड्यूस केलीस, म्हणजे त्याची पूर्ण आर्थिक जबाबदारी तू घेतलीस, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण ही खूप मोठी रिस्क नव्हती का? होती ग मुग्धा, खूप मोठी. आता असं होतं मला, काय झालं माहिती आहे, ह्या सगळ्यामध्ये मुलं, लहान मुलांचं काय ते खूप अस्थिर झाले होते दोघेही, आणि 10वीची परीक्षा होती. हे सगळं सहन करता करता खरं सांगू तर माझं दुःख मी बाजूला ठेवलं होतं की माझं काय होणार विदाऊट दिस पर्सन दिलीप, जो माझा मित्र होता.
तो माझा बेस्ट फ्रेंड, माझा मित्र होता. काहीच आमच्यात म्हणजे कोणा दोघांना माहीत नाही अशी कुठलीच गोष्ट. मी कधी म्हणजे मला प्लीज सांगू नको ना काहीतरी. म्हणजे नाही, तुला ऐकावं लागणार कारण तू माझा मित्र आहेस. मित्राच्या अँगलने ऐक. इतकी मैत्री आणि ती शेवटी तर जास्ती झाली आणि ती मैत्री झाली, घनिष्ठ मैत्री. तर तो नाही आहे आणि माझा नवरा नाही आहे आणि आता जबाबदारी पेलणारा किंवा मला पाठीशी घालणारा नाही आहे. मी असे मस्त कपडे घालून म्हणजे बाहेर जाते ना माझ्या मैत्रिणीवर डिनरला, तेव्हा माझा नवरा पाठी असतो. बिहाइंड एव्हरी आउटगोईंग वुमन इज अ मॅन हू लुक्स आफ्टर हर वेल बिईंग. त्याच्यामुळे आता काय मी ना उघडी पडली आणि मला असं वाटलं की त्याचं जे दुःख होतं त्याला टू कम टू टर्म्स विथ दॅट ते मी बाजूला ठेवलं होतं. आणि गजेंद्र अहिरे बरोबर मी सरीवर सरी हा चित्रपट केला. त्याचाही राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस. आणि त्या वेळेला गजेंद्रने मला ही गोष्ट ऐकवली शेवरीची. एकट्या बाईच्या. गजेंद्र अतिशय हुशार आहे. त्याने तो बघतो कशी आहे एकटी बाई, तिची धांदल चालली. फक्त त्यांनी तिला विधवा नाही केली, डिव्होर्स जो अतिशय ज्वलंत तेव्हाही होता आणि आजही आहे विषय. आणि ती गोष्ट त्याने ऐकवली. म्हटलं अरे मस्त आहे, पण कोण प्रोड्यूस करणं? माझ्यासारखं बाहेर मी 50शीला कोण म्हणजे? तो म्हणाल तुम्ही. गजेंद्रनी आयडिया माझ्या डोक्यात घातली. तो असं काय माहिती ती वेळ जसं लँडमार्क त्या वेळेला आलं आणि ते झालं तसंही ह्या बाबतीत झालं. मी पटकन म्हटलं अच्छा, कारण तेव्हा मी काम करत होते. चांगले हिंदी शोज होते माझ्याकडे. एक पॅकेट उमेद चालू होतं, माझी फिल्म चालू होते, नाटक चालू होतं. आय वॉज अर्निंग क्वाईट ओके त्या काळातल्या ह्याच्यामध्ये. आणि मी म्हटलं की ओके आता मी पहिली कुठे गेले ते संपून डबिंगला त्याने मला हे सांगितलं, किडा घातला माझ्या डोक्यात. मी CA कडे गेले. मी CA झालं, हे मला असंच करायचं आहे आणि मी लोन काढणार. मी लोन काढलं मुद्दा. मी त्या काळात अर्थात ते जास्तीच होतं म्हणजे सुपर 60 आम्ही केली आणि मग मी ब्लू इट अप टू 35 आणि कमी पैशात कमी ह्याच्यात ते सगळं मुंबईचं दर्शन असं ते होतं. त्या एक स्त्री जी भांबावली आणि जी हू फाइंड्स हरसेल्फ ॲट दी एंड ऑफ द नाईट. एका रात्रीची गोष्ट आहे ती. तर ती काही नाही मला असं वाटलं की आणि तिने मला असं वाटतं क्रिएटिव्ह कॉल होता. तो क्रिएटिव्ह कॉल दिलीप करता होता असं मला वाटतं. आय जस्ट नीडेड टू गेट दॅट होल थिंग. मी ती अर्पणही केली फिल्म त्यालाच. आणि असावं ना त्यावेळेला. मी काय तसं विश्लेषण न करणारी बाई आहे, कारण मला असं वाटतं विश्लेषण केलं की ती जाते ते मॅजिक मुवमेंट्स. तर मॅजिक मुवमेंट ते जाऊ नये मला मी म्हटलं ना नेहमी हा स्वतःचाच प्रवास असल्यामुळे मी ठरवलं तर मी ते करणार. दिलीप म्हणे बापरे ती भिंत रंगवायची तू म्हणालीस परवा, आता रंगणार ती भिंत बहुत. तर ते एकदा मनात आलं की पॉसिबिलिटी आहे ह्याची तर मग करावं. मी केली गं. म्हणजे गजेंद्रचेही त्या बाबतीत आभार आहेतच अर्थात. सोहा कॉस्ट्युम्स करायला आली आणि त्यावेळेला मदत खूप लोकांच्या बाबतीत म्हणजे नट सगळे आले. दिलीप प्रभावळकर ज्याला परत नॅशनल अवॉर्ड मिळालं बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर्स त्याच्यामध्ये आणि फिल्मला मिळालं बेस्ट ॲक्टर बेस्ट फिल्म. रवी मंकणे आला एकही पैसा न घेता. शिवाजी साटम आणि तो तर चिडला, मला एवढासाच रोल दिलास, मला तू मोठा रोल का नाही देत्या बाकीच्या दोघांना. असे मित्र आपल्या क्षेत्रातले जे मित्र आहेत ना तसे मित्र बाहेर नाही मिळू शकत. हो. अतिशय निखळ आणि आपल्या वेवलेंथ आपली पूर्ण जमणारे असे मित्र असतात ते. त्यावेळेला प्रसाद ओक, मंगेश देसाई यांनी ती कामं केली ती वियर्ड लोकांची. मुक्तानी एक सीन केला माहिती आहे का? एक सीन. ही सगळी मंडळी आली गं त्यावेळेला. नरेंद्र भिडेचं म्युझिक होतं, आरती अंकलीकरनी गाणं, असं ते जमलंच म्हणजे. आणि मी अशी भांबावली. मी त्याच्यातून आय सेल थ्रू इट म्हणजे कारण मला कामही करायचं होतं. माझ्या मते माझ्या आयुष्यातला तो अतिशय चांगला रोल आहे मी ज्या पद्धतीने केला तो आणि जगले. कारण इट्स नॉट इझी टू म्हणजे त्या ह्याच्यात फक्त मी चालते, काहीच विचार नाही, काही विचार नाही डोक्यात. असं म्हणजे अभिनयच नाही करायचं, नुसतं असणं. स्क्रीनवर असण्याची जी प्रक्रिया ती अवघड आहे दाखवणं, फार अवघड. पण ते मला आवडलं जे काय झालं ते. आणि बघू आता मी परत शेवरीच्या बाबतीत माझ्या बकेट लिस्टमध्ये आली मी ती की मला ही पुन्हा हे करायचे रिलीज करायची. हां रिलीज नाही ती आधी मला सगळं हे कारण ती 35वर आहे ते सगळं आत्ता मॉडर्नाइज करून घ्यावं लागेल. बघूया चालली आहे डोक्यात चक्र. पण आता पूर्वी व्हायचं तसं नाही होत की लगेच चला करूया. आणि मला माहिती होतं मी लोन जे काढलं ते मी 1 वर्षात फेडू शकेन कारण मी तेव्हा माझ्याकडे चांगलं काम होतं. आणि मला आठवलं माझं CA म्हणे का काहीतरी काय कोण आहे स्टार कोण आहे म्हटलं मी. तर तो बिचारा आडवाच काय स्वतःला समजते पण ते असं येतं ना तसं आलं मला. आणि मी 1 वर्षात ते लोन फेडलं
आणि त्याच्यानंतर तर हेच मिळालं. म्हणजे छान अनुभव मला तो थ्रिलिंग वाटला आणि सॅटिस्फाईंग वाटला. माझ्या आज जी काही होती चलबिचल म्हण किंवा जी काही काय म्हणूया आपण की पूर्ण न झालेले काही इमोशन्स होते ते पूर्णत्वात आले ती फिल्म केल्यानंतर. आणि प्रोडक्शन काय असतं, मला खूप आदर माझा वाढला माहिती आहे प्रोड्युसरबद्दल. नाही तर प्रोड्युसर म्हणजे हा अगदी वाईट माणूस असंच बघायची मी. ती आता नाही बघत त्याच्याकडे तसं अजिबात. कणव वाटते त्या माणसाविषयी. तू मगाचपासून नीनाताई इंडस्ट्रीतले मित्र मित्र असं म्हणतेस. 2 अभिनेत्री मैत्रिणी असतात का असा लोकांना प्रश्न असतो. खऱ्या मैत्रिणी असतात का? तर तुझ्या खऱ्या मैत्रिणींमध्ये अभिनेत्री होत्या का? किंवा तुला कधी अशा एखाद्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं का की जिथे स्पर्धा म्हणून वेगळी अभिनेत्री होती आणि तुझ्या हातून एखादं काम गेलं? हो, झाले ना. पण समहाव माहिती हे मराठीच्या बाबतीत मला असं वाटतं फार वेगळंच आहे ग आपलं. आपण मित्र खूप चांगले असतो. आता माझ्या मैत्रिणी तुम्हाला सांगायची गरज नाही की म्हणजे भारती म्हणू नको, वंदना आणि म्हणजे सगळ्यात रीमा होती माझी अतिशय जवळची मैत्रीण होती. आणि नाही ग तो भाग असतो ना अभिनेत्री पण किंवा रोल्स मिळणं हा वेगळा असतो आणि तुमच्यातलं माणूस पण हा वेगळा असतो. आणि मला आता आणखीन प्रखर्षाने ही गोष्ट जाणवायला लागलेली आहे की जेवढे आपण एकमेकांना समजतो कलाक्षेत्रातली माणसं तेवढे बाहेर नाही समजू शकत. आता माझ्या ज्या मैत्रिणी ज्या आता 60 वर्ष जुन्या आहेत त्या आहेत माझ्या मैत्रिणी, पण हल्ली मला थोडासा त्यांच्यामध्ये ना, कारण आता मी पूर्णपणे ह्या क्षेत्रातली झालेली. आता माझे बाहेरची सगळे ते हळूहळू कमी होत जातात. कारण ना आफ्टर एक वेळ अशी येते ना म्हणजे की बास मला नाही कारणं द्यायची. मग बिझी आहे, मग कुठे मला नाही सांगायचं तुम्हाला मी कुठे जाऊन आले, मला नाही सांगायचं कुठलं शूटिंग चालू. तर शूटिंग चालू आहे तर का आम्ही बघितलं नाही असा प्रश्न आला की आपण थकलेले असतो ग. तर मला ना हळूहळू माणसं कमी करत गेली मी. ती वाईट आहेत म्हणून नाही, तर मला झेपत नाही म्हणून. सर्कल छोटं होत झालं. आणि मला असं वाटतं की जिथे आपण कम्फर्टेबल आहोत, जिथे आपल्याला जज करत नाहीत, अजिबात आपल्याला तिथे की असं आपल्यात कुठे होतं. आपला किती विस्तारित ग्रुप आहे, म्हणजे लोकांना कळला हा ग्रुप तर म्हणजे हे कुठून सगळी मंडळी आली व्हेरीड. आणि माझ्या आता तू माझी मैत्रीण आहे, मुक्ता माझी अतिशय गोड मैत्रीण, स्मिता सरोदे माझी मैत्रीण आहे, कादंबरी. वयाचंही जिथे बंधन नाही आणि जिथे कुठल्याच ना रिलिजनचं आणि ना ह्याचं, हे एकमेव ठिकाणी. अझीज मिर्झा नावाच्या दिग्दर्शकावर मी काम केलं होतं, फिरवी दिल्या हिंदुस्थानी. फार सुखद अनुभव होता माझा. शाहरुख खानचं पहिलं प्रोडक्शन होतं, त्याच्यामुळे खास आठवणी छान आहेत माझ्या. तर अझीज मिर्झा नेहमी म्हणायचे की हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला तुमचं जात धर्म विचारलं जाणार नाही, तुमचं जेंडर विचारलं जाणार नाही, तुम्ही किती वर्षाचे आहात ते विचारलं जाणार नाही. इथे या, कुरासारखं काम करा आणि सोने जैसे निखर के आओ, असं नेहमी अझीज मिर्झा म्हणायचे. आणि मला फार ते खरं वाटतं माहिती की मला वाटतं. आणि ही मित्र जे मी म्हणते ते काय असं नाही की रोज भेटतो, पण एक ट्युनिंग असतं. ते ट्युनिंग हल्ली इतरांच्या बाबतीत थोडंसं माझं कमी पडायला लागले म्हण, किंवा माझे जे बालमित्र आहेत तर मी त्यांच्याशी बोलते वगैरे, पण तो एक कप्पा असतो, मग ते कंपार्टमेंटलाइज होतं की तेवढंच मग ते बोलायचं. मग नाही ह्याच्याविषयी माझ्या क्षेत्राविषयी मला नाही बोलायला आवडत इतर लोकांशी. पण व्यावसायिक स्पर्धा हिंदीमध्ये होती आणि ती जाणवली मला. एका चित्रपटात मी होते आणि मग माझ्यासारख्याच रोलसाठी आणखीन एक अभिनेत्री घेतली गेली. पण मला त्याचं खरं सांगू का कधी एवढा त्रास नाही का झाला. खरंच मी खरं बोलते. कारण एकदा झालं होतं, मला असं वाटतं एक नाटक जेव्हा जातं ना तुमच्या हातून तेव्हा ते सलतं ग. तर एक नाटक गेलं होतं माझं आणि दुसरा एक अभिनेत्री माझ्याच मैत्रिणीला मिळालं होतं. तेव्हा मी 2 दिवस जरा असे रुसले होते. पण नाही, ओव्हरऑल व्यावसायिक स्पर्धा आपण सगळ्या, आता माझ्या ज्या मैत्रिणी आम्ही सगळ्या समवयस्कच आहोत, आम्ही सगळे कामं करतोय. मला असं वाटतं आम्ही तेवढ्या लबाड आणि हुशारी आहोत की आपण काय करतोय सारखंच पुढे नाही करत. आपण करतोय त्याचं काही फार भूषणी गोष्ट नाही, कारण त्याही तसंच करतायत. त्याच्यामुळे ती गोष्ट एकदा बाजूला ठेवली नाही की मग स्पर्धा नाही येत मध्ये. स्पर्धा इन्सिक्युरिटीमधनं येते आणि देवाच्या दयेने मी नाही आहे तेवढी इन्सिक्युअर मी होते. जर झाले तर ते फक्त आर्थिक बाबतीत होऊ शकते. अरे बापरे, आता
कारण आपलं आहे इन्सिक्युअर, आपलं अनस्टेबलच आहे आपलं हे जे काय हा जो म्हणजे आपलं कला क्षेत्र जे आहे सगळ्याच बाबतीत, लेखिका म्हणून म्हण, सगळ्याच बाबतीत आज काम आहे तर उद्या मिळेलच असं नाही ना. मला सांग, तू आता एवढी वर्ष काम करतेस, पूर्वी अभिनेत्रींना मिळणाऱ्या सोयी आणि आता याच्यामध्ये काही बदल झालाय का खरंच? हो झालाय ग. मला असं वाटतं एक तर आता मी ज्येष्ठ झाल्याने मला फारच मजा येते. काही गोष्टी मागू शकतो आपण आणि काही गोष्टी आपल्याला केवळ आपल्याबद्दल रिस्पेक्ट आहे म्हणून. मला ना मुग्धा या गेल्या काही वर्षांच्यात फार प्रखर्षाने चांगली गोष्ट जाणवते, ती म्हणजे रिस्पेक्ट. हिंदी म्हणू नकोस, कुठेही मी गेले तरी मला कुठली गोष्ट आज मागावी लागत नाही, कारण माझ्या डिमांड्सच जास्ती नसतील म्हणून असेल कदाचित. जिथे मागावी लागते तिथे, पण अशा ठिकाणी मी कामच करत नाही ना. आता ती तडजोड करणं मी करतच नाही की नाही बाबा नाही तुम्ही. आणि आपल्याला कसं पहिल्या फोनमध्येच कळतं की इथे आपल्याला काम करायचंय का नाही करायचं. तर मला जे काही आत्ता मिळते त्याच्यात मी खूप हां आर्थिकदृष्ट्या मला अजूनही वाटतं, मगाशी तूच प्रश्न विचारलास त्याचं उत्तर मी आत्ता देते की आहे मग स्त्री आणि पुरुषातला भेद जो आहे तो आहे ग. आणि तो का हो आहे, आणि तो हिंदीमध्ये आहे, हिरोईन लेवललाही आहे आणि आपल्यासारख्यांच्या बरी आहे आणि तुमच्यासारख्यांच्या आणि माझ्यासारख्यांच्या सगळीकडेच आहे. आणि जसे तुम्ही वय तुमचं हे तर तुमचे रोल्स डेफिनेटली कमी होतात, कारण केमिओज किंवा छोटे छोटे रोल ऑब्व्हियसली असणार आहेत. आणि मग तुमचं त्या मनाने तुमचं मानधनही कमी होतं आणि त्यांना असं वाटतं की ह्याला हे पुरे हा माज नाही आवडत मला. ह्या सगळ्याच्यात ते मला आवडत नाही. पण काय म्हणजे नाही, म्हणून मी आता पुन्हा मॅनेजर ठेवला एक यंग मुलगा. मग तो बरोबर तुमची किंमत तेवढी आहे, कारण काय आपलं शोषण होऊ नये एवढीच आपली एक अपेक्षा असते. बरं कामावर इतकं प्रेम आहे ना की जेव्हा काहीतरी घेतलं की अतिशय आनंद जाऊन ते मनापासून करायची आपली एक सवय असल्यामुळे मग ती कधी कधी त्याचा फायदा घेतला जातो हल्लीच्या ह्याच्यात मला दिसायला लागले तसं. आणि अर्थात रोल्सची हे कमी झाली आहे, कारण ज्येष्ठांसाठी रोल्सच नसतात फार. म्हणजे जे वेस्टर्न सिनेमामध्ये आहे ते आपल्याकडे जरा नाही आहे, स्पेशल सिनेमामध्येही नाही आहे, एक्सपेरिमेंटल सिनेमामध्येही नाही आहे, पण ते आता तो वेगळा विषय आहे. नीनाताई, आजही तुला शूटिंगला जायचंय, इथून तू धावपळ करत शूटिंगला जाणार आहेस. ही सगळी एनर्जी तुझ्यात येते कुठे? तू स्वतःच्या तब्येतीची कशी काळजी घेतेस? आहे ना ग, लोज माझेही झालेले आहेत, म्हणजे आहे माझं आजारपणं झालेली आहेत, लोज झालेले आहेत. पण मी त्यावेळेला ना मग मी आपण म्हणजे एखादं म्हणजे जनावर कसं हायबरनेशनमध्ये जातं, म्हणजे लपूनच राहतं मग ते बरेच महिने, मग डोकंच वर काढत नाही टिल यू आर सॉर्टेड. तर तसं माझं होतं. कधी कधी मी ऑफ रेडार जाते, म्हणजे सोशल मीडियावर वगैरे असते पण ते वेगळं, तर ती छबीच वेगळी असते आपली. होतात अप्स अँड डाऊन्स आहेत, म्हणजे आय वुड बी लाईंग इफ आय से नो. आणि मी खूप सेन्सिटिव्ह आहे, कलाकार म्हणून सेन्सिटिव्ह असणं हा मला असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे. आणि इतर जगात जेव्हा तुम्हाला सांगितलं की काय किती सेन्सिटिव्ह आहे, शिवी म्हणून वापरतात काही, तर ते फार सिरियसली घेऊ नका. असं सेन्सिटिव्ह असणं ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. नाहीतर मग तुम्ही जर सेन्सिटिव्ह नसाल, तुम्हाला जर वाटत नसेल असं कुठली गोष्ट तुम्हाला जर फील होत नसेल, तर कसं मग तुम्ही पुढे जाणार आयुष्यात? तर हो माझे लोज झाले, माझे तब्येतीचे खूप काळजीयुक्त काही गोष्टी झालेल्या आहेत. पण देवाच्या दयाने मी त्याच्यातून बाहेर आले. माझ्या मुलांची खूप प्रचंड लेवलची साथ आहे मला. आणि तेव्हा फारसे मित्रांना मी सांगितलंही नव्हतं, कारण त्याचं मला गवगवा करायला आवडत नाही. जे अगदी जवळचे आहेत त्यांना माहिती होतं, पण त्याच्यातून बाहेर आले अशी काही एवढी. पण डॉक्टरची मुलगी असण्याचा मला फार फायदा होतो. म्हणजे मी काय डॉक्टर नाही आहे, पण एक लगेच कळतं की काय ते समथिंग रॉंग विथ माय बॉडी. हे तर कळतं, कारण आमच्या घरात फक्त तोच टॉक असायचा, डॉक्टर टॉकच असायचा अहोरात्र. वडील मानसोपचार तज्ञ, त्याच्यामुळे आई म्हणायची अगं तुला ताप वाटतोय का? बाबा नाही नाही सायकोलॉजिकल आहे, ते आता कुठे जायचं नाही असं, म्हणजे हा टॉक असायचा आमच्या घरात. त्याच्यावर मी वाढलेली आहे, ते आता बरोबर कामी येते मला. आणि एनर्जी कुठून येशील तर मला असं वाटतं मी आज ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलतीये, आता माझा फोकस माझा एकदम कळलेला आहे की मला ह्या क्षेत्रात मी आहे, मी रमते, तिथेच मला राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी जर बाहेरच्या गोष्टी काही सोडाव्या लागल्या आय एम ओके विथ इट. त्याच्यामुळे हे एनर्जी. एक आपली बिलीफ सिस्टीम असते की जगात काहीही झालं तरी सुद्धा ह्या 4 गोष्टी माझ्या अशाच राहणार आहेत.
तर मला तुला असं विचारावं वाटतं, मास्टर क्लास मधला आपला मास्टर क्लास घेतला मी, जवळ जवळ सॉरी शेवटचा नाही पण तो गरजेचाच असतो अगं, कारण कुणाकडनं ऐकायचं नाही ना ते अगं. कसं आहे. अनुभव म्हटलं की आम्ही मास्टर क्लासच सुरू होतो का आमच्या वयाला आणि तो माझं तेच म्हणणं आहे ना की 53 वर्ष काम केलेल्या अभिनेत्रीकडून नाही ऐकायचं तर कुणाकडनं ऐकायचं. नाहीतर काय सल्ले द्यायला आजूबाजूला खूप जण असतात. अगं पण मी देत नाही तर सिरियल मध्ये, मी अजिबात देत नाही. मुली मी बघते, मला असं वाटतं की निरीक्षण करून, हे बघ अभिनयाला काय निरीक्षण लागतं आणि अनुकरण लागतं काही बाबतीत. तर निरीक्षण अनुकरण करण्याची त्यांची जबाबदारी, आपली नाही. आपण काय करतो, कंडक्टिंग वन सेल्फ, ह्याच्याकडे मी हल्ली लक्ष देते. तर मला तुला असं विचारायचंय की घराबाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रीला तू तुझ्या दृष्टीने सगळ्यात मोलाचा काय सल्ला देशील? स्वत्व जपा, स्वतःला विसरू नका. तुमच्या आतली जी तुम्ही एक माणूस आहात ते सगळ्यात महत्त्वाचं माणूस आहे, हे लक्षात घ्या. बाकीची सगळी दुय्यम आहे, सगळी, अगदी सगळी. कारण ते गेलं ना की मग सगळं जातं. तुमचं स्पिरिट, जे मी त्याला स्पिरिट म्हणते, तुमचं स्पिरिट जर गेलं ना तर मग तुम्ही काहीच राहत नाही बघ. आणि जसं वय वाढायला लागतं, इतर बाकीच्या व्याधींकडे लक्ष द्यायचं का ह्याच्याकडे द्यायचं. आणि मला असं वाटतं अनेक स्त्रिया मी बघते, माझ्या बरोबरच्या काही माझ्या मैत्रिणी, शाळेतल्या मैत्रिणी आहेत किंवा कॉलेजच्या, त्यांना मी बघते, त्या सुखी असतील त्याच्यात. मला काय त्यांना हे आव्हान नाही करायचं त्यांचा. मी अभिनेत्री म्हणून मी ड्रेसअप वेल आणि हे करते, ते उपजतच येतं आपल्याला. पण मला जेव्हा वाटतं की व्याधी आहेत, हे आहेत, ह्याच्याकडे वेगळ्या अर्थाने बघा की ती व्याधी बाहेरची आहे का ती तुमच्या मनातली आहे. कधी कधी काय होतं, मन तुमचं जेव्हा सुखी नसतं किंवा तुम्ही मन मारतो, आपण स्त्रिया म्हणून खूप मन मारतो. मन मारणं ही जी प्रकार, म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की अगदी स्वैराचार करा आणि एकदम हे व्हा, म्हणजे मोकळेपणाने मोकळे मुदाणे व्हा, असं नाही म्हणत मी. पण मन मारणं जर वर्थ इट असेल तर मन मारा, नाहीतर उगीच नाही नको. ती असतेच सवय, बायकांना ती एक वाईट सवय आहे ती. आता तर मला असं स्वत्व जपणं ही मला एकमेव मी सांगेन की हा मी उपदेश देईन निश्चित. कारण जर तुम्ही असाल तर जग आहे, खरं तुम्ही असाल तरच तुम्ही बाहेर आनंद देऊ शकाल. आणि यू आर द सेंटर ऑफ युअर युनिव्हर्स. येस, यू हॅव टू बी. ह्याचा अर्थ तुम्ही सेल्फिश आहात किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाचा विचार करत नाही किंवा तुम्ही काय म्हणू आपण आत्मकेंद्रित आहात, तसं नाही. म्हणजे ॲक्टर हा नार्सिसिस्ट असतो, हे जे एक विधान करून झालं तसं नाही. आत्मकेंद्रित नका व्हा, आत्मसन्मान ठेवा, हा फरक आहे. आणि तो फरक कळायला पण वेळ जातो. हो, तर तो कळायला पाहिजे. थँक्यू नीनाताई. अरे बापरे, मी तृप्त झाले. मला खूप छान वाटलं खरंच, थँक्यू. आणि मला असं वाटतंय की खरं तर आपण अजून एक एपिसोड करायला पाहिजे, आवडेल मला काही काळाने. कारण खूप आहे बोलण्यासारखं आणि तुझ्याकडे अनुभव एवढा आहे की एक विषय बाजूला पडला तर आपण दुसरा काढू शकतो. हो खरंच आहे. पण कारण आपण वुमन की बात मध्ये भेटतो आहोत आणि तूही तशा त्या गाभ्याचे प्रश्न विचारू शकतेस. हां, म्हणजे फोकस थोडा तो असल्यामुळे. पण आपण एक वेगळा मास्टर क्लास लवकरच बरोबर करूया. खूप मजा आली मुग्धा, मला खूप. म्हणजे मी तुझे हे एपिसोड बघते आणि तुला वेळोवेळी तुला जे कॉम्प्लिमेंट्सही देते, त्याच्याबद्दल कॉमेंट्स करते. पण आज मी स्वतः इकडे आहे आणि मला लक्षात आलं की बापरे, तू फार बोलतं करतेस माणसाला. नाही पण रादर मला तेच वाटतं की इतके पॉडकास्ट आपल्या आजूबाजूला असताना तू येऊन तू एवढं सगळं बोललीस, याच्याबद्दल खरंच आमच्या टीमकडनं तुझे मनापासून आभार. आरपार वुमन की बातला माझ्या खूप खूप शुभेच्छा.